नमस्कार, दी कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी मयुरी भारदे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आत्ता आपण डेमो लेक्चर्स बघत होतो। कालपासून आपली बॅच सुरू झालेली आहे फाउंडेशनची। भरपूर प्रतिसाद दिलात तुम्ही मागच्या लेक्चरला। आत्ता आपण काल जर तुम्ही पाहिलं असेल आणि आजच्या लेक्चरला लाईव्हला असाल तर काल तुम्हाला होमवर्क दिला होता। होमवर्क केलेला आहे का? चॅट बॉक्समध्ये टाकायला जरा। तुम्हाला जो होमवर्क दिला होता तो केलेला आहे का? सिलेबस लिहायला सांगितला होता। काल आपण पेपर 1 चा सिलेबस करून ठेवलेला होता डिस्कस। प्रीचाही सिलेबस डिस्कस केलेला आहे, मेन्सचाही सिलेबस डिस्कस केलेला आहे। ऑनलाइन स्टुडंट्स आवाज येतो आहे का? येस, गुड आफ्टरनून दिव्या, कार्तिक गुड आफ्टरनून। काल मी सगळ्यांना होमवर्क दिला होता, कोणी कोणी केलाय जरा मेसेज टाकून कळवा मला। केलाय का? दाखवायला आणायचा होता होमवर्क, तो उद्या घेऊन यायचा। मग ऑनलाइन स्टुडंट्सनी कोणी कोणी होमवर्क केलाय? येस, गुड, दिव्या केला आहे। ओके कार्तिक, मग कालचं लेक्चर बघून घ्यायचं आहे। कालचं लेक्चर जर केलेलं नसेल तर कालचं लेक्चर बघून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जो होमवर्क सांगितलेला आहे तो लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे। ओके ओके, हर्षनी केलेला आहे, दिव्यानी केलेला आहे। सर्व मुलं जॉईन झालेली आहेत का? अजून कोणी कोणी केला होमवर्क? आता अडचणी ज्या येणार आहेत, ज्यांनी होमवर्क केला त्यांनाच येणार आहेत। ज्यांनी होमवर्क केलेला नाही आहे त्यांना काही अडचणी येणार नाही आहे। तर मी सिलेबसचं ॲनालिसिस करून करून तुम्हाला सिलेबस काल लिहायला सांगितलेला होता। येस, तर काही अडचणी आल्यात का कालच्या होमवर्क करताना? सिलेबस आपण जो कालच्या वर्गामध्ये बघितला होता त्या दृष्टिकोनातून तुम्हाला मी होमवर्क करायला सांगितला होता। येस, विक्रमनी पण केलेला आहे होमवर्क। येस, बुद्धमनी केलेला आहे, व्हेरी गुड। काल आपण पेपर 1 चा GS पर्यंत येऊन पोहोचलोय। प्रीचा आपण केला, त्याच्यामध्ये GS आणि CSAT दोन्ही पेपरचा केलेला आहे। त्याचबरोबर आपण मेन्सचा एसेचा पण बघितला आणि GS 1 चा ज्याच्यामध्ये हिस्ट्री त्यानंतर जॉग्राफी कल्चरचा पार्ट आहे तो आपण होमवर्क केलेला आहे। होमवर्क करताना काही अडचणी आलेल्या आहेत का? कशा पद्धतीने केलेला आहे होमवर्क? आवाज येत नाहीये सगळ्यांना, बाकीच्यांना येतो आहे। विक्रम, तुम्ही तुमचं व्हॉल्यूमचं सेटिंग चेक करू शकता। ओके शतिक्षा, व्हेरी गुड। पूर्ण सिलेबस तर केलंय का? जो कालचा आपण वर्गामध्ये बघितलेला सिलेबस आहे तो पूर्ण केलाय तुम्ही? ओके विक्रम, साऊंड सेटिंग थोडंसं चेक करायला लागेल कारण बाकीच्यांना आवाज येतोय, फक्त तुम्हाला आवाज येत नाहीये। आणि तुम्ही जो सिलेबसचा होमवर्क केलेला आहे, तुम्ही ज्या भाषेमधून एक्झाम देणार आहे त्या भाषेमधून तुम्ही होमवर्क करणं अपेक्षित आहे। ओके सो गुड, ॲव्हरेज 50% स्टुडंट्सनी होमवर्क केलेला आहे, 50% स्टुडंटनी होमवर्क केलेला नाही आहे। ऑफलाईन स्टुडंटला एक लेवरेज असं आहे की मी वर्गामध्येच बघू शकणार आहे त्यांचा होमवर्क केला आहे की नाही। ऑनलाईन स्टुडंटला स्वतःवरती तुम्हाला थोडंसं कंट्रोल आणि तुमची स्वतःची शिस्त जी आहे ती पाळावी लागणार आहे, स्वयंशिस्त ज्याला आपण म्हणतो। त्यामुळे होमवर्क जर तुम्ही केलेला असेल तर मी काल तुम्हाला वर्गामध्ये मोकळी वही पाण्याची जशी दाखवली आहे तशा वहीमध्ये किंवा रेगांच्या वहीमध्ये जर केला असेल तर मी असं गृहीत धरते आहे की तुम्ही सिलेबस एका बाजूला जसं तसं लिहून काढलेला आहे आणि आपण जे वर्गामध्ये काल ॲनालिसिस बघितलेलं आहे, सिलेबसचं एक्सटेन्शन जे बघितलेलं आहे ते एक्सटेन्शन तुम्ही उजव्या पानावर लिहून काढले। अर्थातच एका पानावरचा तुमचा सिलेबस पूर्ण लिहून होणार नाही, दुसऱ्या पानावरती सुद्धा जाऊन तुम्ही डाव्या बाजूच्या पानावर सिलेबस लिहायचा आणि उजव्या पानावरती तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे। या पद्धतीने तुम्ही अभ्यास लिहून काढणं अपेक्षित आहे। आपला सिलेबस काल पूर्ण डिस्कस झालेला नाहीये, त्याचं सिलेबस डिकोडिंगचं दुसरं लेक्चर आपण पुन्हा एकदा घेऊन येतोय। एकदा रिमाइंड करून देते आहे की ते सिलेबस डिकोडिंगचं लेक्चर उद्या यूट्यूबलाच होणार आहे, सकाळी 11 वाजता होणार आहे। मला माहिती आहे गुढीपाडवा आहे, पण आपल्याला अभ्यासामध्ये आता खंड घेऊन चालणार नाहीये। आपली परीक्षा बरोबर 1 वर्षावरती येऊन ठपलेली आहे। आता दिवाळी, पाडवा, अजून काय दसरा, शिमगा काहीही आपल्याला आता जास्त प्रमाणामध्ये सेलिब्रेट करता येणार नाहीये।
कारण आपल्याला दिवसाचं, महिन्याचं, वर्षाचं जे अभ्यास पूर्ण करण्याचं टार्गेट आहे ते पूर्ण करावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याला जे परीक्षेमध्ये असणारं इप्सित असणारं जे आउटपुट आहे ते निघणार नाही आहे. त्याच्यामुळे गुढीपाडवा जरी असला तरी उद्या सकाळी सगळ्यांनी लाईव्ह यूट्यूबला यायचं आहे. सिलेबस डिकोडिंगचं पार्ट 2 उद्या होणार आहे. शेवटीकडे पण मी तुम्हाला लक्षात आणून देतेच आहे, पण तुम्हाला जर असं वाटत असेल तर आपण काही गडबडीमध्ये विसरू शकतो. घरी काही काम असेल, म्हणजे काही मॅरिड लोक असतील तर घरच्या सगळं गुढी उभारणं आणि त्याची सगळी तयारी करणं, किंवा अजून काही घरच्या जबाबदारी आहेत, जॉब आहे, असं काहीही कारणं असतील तरी सकाळी लवकर 9-10 वाजेपर्यंत ते उरकून घ्यायचे आणि 11ला लाईव्हला तुम्ही लेक्चरला यायचं आहे. लाईव्हच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस डिकोडिंगचा पुढचा पार्ट बघणार आहोत. होपफुली उद्याच्या लेक्चरमध्ये सिलेबस डिकोडिंग आपलं होईल. त्याचबरोबर अजून एक आठवण करून देते, जर तुम्हाला लक्षात राहणार नसेल तर आपलं थंबनेलमध्ये यूट्यूब लाईव्हमध्ये आपण ऑलरेडी उद्याचं लेक्चर शेड्यूल केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही टिक केलं आणि नोटिफाय मी केलं की तुम्हाला मोबाईलवरती त्याचं नोटिफिकेशन पण येऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही विसरण्याची शक्यता असेल तर नोटिफाय मी करून ठेवू शकता. आता आपण पुढच्या सिरीजकडे जातो आहे, म्हणजे सिलेबस डिकोडिंगचा सिलेबस आपण उद्या पूर्ण करणार आहोत. पण आता आपण आजपासून जे सुरू करतोय माझ्या लेक्चरपासून, ते आहे तुमच्या UPSCच्या आणि MPSCच्या अभ्यासामध्ये जे काही महत्त्वाचे विषय आहेत, मुख्य विषय आहेत, त्या मुख्य विषयांची तोंडओळख आपण आत्ताच्या लेक्चर्सपासून सुरुवात करतोय. मग त्याच्यामध्ये राज्यव्यवस्था आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. हे सर्व विषयाची इंट्रोडक्टरी लेक्चर्स आपण घेणार आहोत. इथे फक्त आठवण एवढीच करून देते, सगळे यूट्यूब लाईव्ह होणार नाही आहेत. ही थोडेसे आपण फ्री डेमो लेक्चर्स असं ज्याला म्हटलेलं आहे, ते फ्री डेमो लेक्चर्स आता चालू आहेत. त्यामुळे तुम्हाला जर कन्व्हिन्स झाला असाल तुम्ही, तर आपल्या पोस्टर खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याला तुम्ही फोन करून तुमची ॲडमिशन कन्फर्म करू शकता. त्याच्यामधल्या शंका निरसन करण्यासाठी आपण यूट्यूब लाईव्ह घेतोच आहोत. तुमच्या काही शंका जर यूट्यूब लाईव्हमध्ये पूर्ण होत नसतील तर कॉन्टॅक्ट नंबरवरती पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून फोन करून विचारू शकता. तर आत्ताचं जे लेक्चर आहे त्याचे बॅकग्राऊंड लेक्चर्स ऑलरेडी झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण UPSC MPSCचं परीक्षेचं स्वरूप डिस्कस केलेलं आहे. कोर्समध्येच डिझाईन हे लेक्चर्स आहेत. सिलेबस डिकोडिंगचं कालचं जे मी सांगितलं ते पार्ट 1 झालेलं आहे आणि आत्ता पहिल्या सेशनमध्ये 2 ते 3:15 पर्यंत आपल्या NCERT आणि स्टेट बोर्डचा सिलेबसशी काय संबंध आहे आणि कसा सिलेबस त्याच्यातून कव्हर होतो हे ऑलरेडी आपलं पूर्ण झालेलं आहे. तर ते बघितलं नसेल, जसं की मगाशी कोणीतरी सांगितलं की हे तुमचं पहिलं लेक्चर जर असेल तर आधीचे हे 3 लेक्चर्स म्हणजे हा तुमचा होमवर्क आहे थोडक्यात, कारण बॅचमध्ये ह्याच्यावरती पुन्हा तुम्हाला शिकवलं जाणार नाही आहे. हे आता रेकॉर्डेड आहे, ऑलरेडी यूट्यूबला आहे, म्हणजे सगळ्यांना फ्रीमध्ये अवेलेबल आहे. तर तुम्ही हे करणं अपेक्षित आहे. त्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न असतील तर आधी लेक्चर बघायचे, त्याच्यातनं जर क्लिअर नाही झाले डाऊट्स तर मग तुम्ही विचारू शकता. ओके, तर पुढे जाऊया. आता आजचं लेक्चर पहिलं आहे ते म्हणजे आपलं इंडियन पॉलिटी किंवा भारतीय राज्यव्यवस्था या संदर्भातला जो काही UPSCच्या आणि MPSCच्या प्री आणि मेन्सला सिलेबस असणार आहे त्या संदर्भातलं लेक्चर आपण घेणार आहोत. तर सिलेबस डिकोडिंगमध्ये आपल्याला हा दुसरा विषयाचा जो सिलेबस आहे तो पूर्ण व्हायचा आहे अजून, म्हणून इथे मी मुद्दाम सिलेबस घेऊन आलेली आहे आता. तर सिलेबसमध्ये मी ही इंग्रजी तरी दिलेली असली तरी थोड्या वेळानंतर मी तुमच्याशी मराठी अभ्यासक्रमसुद्धा शेअर करणार आहे. तर हा पहिला पार्ट आहे. तुम्ही जर पेपरचं नाव बघितलंय तर इथे गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस अँड इंटरनॅशनल रिलेशन्स. पेपरचं नावच खूप मोठं आहे. हे शब्द म्हणजे काय आणि हे हेडिंग का दिलेलं आहे? तुम्हाला माहिती आहे, कुठल्याही व्यक्तीचं ओळख करून घ्यायची असेल, तोंडओळख करून घ्यायची असेल तर आपण काय करतो? त्या व्यक्तीचं नाव विचारतो किंवा नाव सांगतो. आपण स्वतःची ओळख करून द्यायची असली तरी आपण स्वतःचं नाव सांगतो. तसंच या अभ्यासक्रमातले जे पेपर्स आहेत त्यांचे पेपर्सची नावं महत्त्वाची आहेत. तुमच्या आयडेंटिटीमध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाचा जो काही एक पैलू आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसं पेपरचं नाव काय आहे ते सुद्धा आपल्या दृष्टिकोनातून, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे नाव काय सांगतं आहे ते आपल्याला समजून घेतलेलं पाहिजे. तर आजचा जो मी जरी हेडिंग इंडियन पॉलिटी किंवा भारतीय राज्यव्यवस्था असं लेक्चरचं नाव असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये हे सगळं अपेक्षित आहे. काय काय अपेक्षित आहे? प्रशासन, संविधान, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध. कोणाला इंग्रजीमध्ये जर सिलेबस हवा असेल तर तुम्ही ह्याची PPT ह्या स्लाइडची स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आहात. स्क्रीनशॉट काढून घेतला असेल तर उर्वरित सिलेबस आपला नेक्स्ट पेजवर आहे.
याचाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आहात. हा पार्ट 2 सिलेबसचा आहे, एका स्लाइडमध्ये सगळा सिलेबस बसत नाही, त्यामुळे आता आपण जाणार आहोत तर तो थोडीशी फोड करून घेणार आहेत. आता आपल्याला करायचं आहे ते म्हणजे विषयाची तोंड ओळख आहे. त्याच्यामुळे मी सिलेबस डिस्कस करणार आहे, पण त्याचा दृष्टिकोन आज वेगळा असणार आहे. सिलेबस डिकोडिंगमध्ये मी तुम्हाला वेगळं सांगणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये ह्या विषयाची तोंड ओळख आपण करून घेणार आहे. तोंड ओळख म्हणजे ह्या विषयाचा आवाका किती आहे आणि ही राज्यव्यवस्था म्हणजे काय आहे. त्याच्यासाठी आपल्याला आधी सिलेबसमध्ये काय काय पॉईंट्स आहेत ते थोडक्यात आधी समजून घ्यावे लागतील. त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही की हा विषय किंवा हा पेपर म्हणजे काय आहे. तर आपल्या कालच्या सिलेबस डिकोडिंगमध्ये इंडियन पॉलिटीचा जो प्रिलिमचा सिलेबस आहे तो ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. आता बघा इथे भारतीय संविधान, ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संकल्पना किंवा संरचना, ह्याच्यामध्ये एका वाक्यामध्ये ॲक्च्युली खूप गोष्टी कव्हर झाल्यात. हे वाचल्यानंतर तुम्ही जर आयुष्यामध्ये कधीच काहीच भारतीय राज्यव्यवस्थेबद्दल केलेलं नसेल असं मी गृहीत धरते, तरीसुद्धा असं आपण म्हणू शकणार नाही. कारण आजच्या लेक्चरला जे सगळे बसलेले आहेत मिनिमम रिक्वायरमेंट आहे की तुम्ही 10वी किंवा 12वी झालेले पाहिजे आहात. तर 10वी सगळ्यांनी पास केलेली आहे, मग ती मराठी माध्यम असू द्या, इंग्रजी माध्यम असू द्या, महाराष्ट्र बोर्ड असू द्या किंवा ICSE CBSE बोर्ड्स असू द्या. तर ह्या सगळ्या विषयांमध्ये आपल्याला इतिहासाच्या पुस्तकाच्या शेवटी नागरिकशास्त्र किंवा सिविक्स नावाचा जो भाग असायचा ते थोडं व्यापक प्रमाणामध्ये म्हणजे हा पेपर आहे. तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला नागरिकशास्त्र, बरं मी आठवत असेल असं गृहीत धरून जात नाही, जरा मला आठवून सांगा तुम्हाला नागरिकशास्त्रामध्ये काय काय झालेलं आठवतंय 10वीचे पेपर झाले त्यावेळेस. चॅट बॉक्समध्ये टाका, मी बघते आहे. 10वी पर्यंत तुम्हाला इतिहासाच्या मागच्या बाजूला 8वी 9वी 10वी 3 वर्ष नागरिकशास्त्र होतं. नागरिकशास्त्रामध्ये तुम्ही काय काय शिकलेले आहात जरा सांगा. येस, आशिष, शतिक्षा, सिविक्स, नागरिकशास्त्र म्हणजे सिविक्स, तुम्ही काय शिकला आहात जरा चॅट बॉक्समध्ये टाका. आठवतंय का काय शिकलं होतंस ते? काय शिकलं होतंस आठवतंय? नागरिकशास्त्र पटापट टाका चॅट बॉक्समध्ये. संविधान, येस बरोबर आहे विजय, संविधान शिकला होतात, पण त्याच्यामध्ये नेमकं तुम्ही काय काय शिकलात आठवतंय का? काही 10वीची परीक्षा आपण पास झालेलो आहोत, काही संकल्पना शिकलेल्या आठवत आहेत का? ओके, पंचायत राज, पक्ष स्थापना, ओके, अजून? येस प्रियांका, बेलदार, येस येस, येस, नागरिकांची कर्तव्य सुद्धा तुम्हाला झालेली आहेत, बरोबर. दीपिका, गायत्री सांगते आहे संविधान बद्दल आणि स्थानिक शासन, बरोबर. मूलभूत संकल्पना, बरोबर गणेश. डेमोक्रेसी बद्दल झालेला आहे, बरोबर. राजकीय संस्था, येस विजय. मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य आणि संविधानाची वाटचाल, येस येस. स्थानिक संस्था, मूलभूत कर्तव्य, राईट. आता तुम्हाला रिकॉल झालेला आहे, तर तुम्ही जे शब्द सांगितलेले आहेत तेच शब्द आपल्या सिलेबसमध्ये आहेत का बघूया आपण, ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य किंवा संरचना जो शब्द वापरला होता त्याच्यामधला फक्त संरचना हा जो शब्द आहे हाच आपल्याला दिसतोय. मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क किंवा संविधान नावाचा हा जो शब्द आहे तुम्ही सांगितलेल्यापैकी, संविधान हे अजून आठवलं जे तुम्हाला ते आहे. कार्तिकनी सांगितलेलं आहे प्रशासन, डायव्हर्सिटी, येस. समाजातील विविधता, राईट हर्ष, राईट. तर आता आपण बघूयात तुम्हाला जे तुम्ही 8वी 9वी 10वीला शिकलेला आहात त्याच्यामधल्या शब्दांची जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये अजून स्थानिक नावाचा जो शब्द आहे तो आपल्याला दिसतो आहे, बरोबर.
आता तुम्ही जे मला सांगितलेलं आहे त्याच्यामधलं डेमोक्रेसी हा जो शब्द आहे ज्याला आपण लोकशाही म्हणतो, लोकशाहीचा इथे कुठेही उच्चार नाहीये. तर त्याच्याशी मी ही एक्सरसाइज का घेते त्याचं कारण सांगते आहे तुम्हाला. संसदीय शासन पद्धती, अध्यक्षीय शासन पद्धती, येस पार्लमेंटची वैशिष्ट्ये, स्नेहा राईट आन्सर. बेसिक कन्सेप्ट्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, दीपिका बेसिक कन्सेप्ट्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं तुम्हाला 9वी 10वीला झालेलं आहे नक्की? काय दुरुस्ती करता येते, राईट. आता हे जे सगळं तुम्ही सांगता आहात, आता होल्ड युअर थॉट्स. आता भरपूर उदाहरणं तुम्ही दिलेली आहेत. सगळ्यांचं मी अभिनंदन करते की 10वी झालेली असून खूप वर्ष झालेली आहेत, आता 4-5 वर्ष 2 वर्ष, तरी सुद्धा तुम्ही 10वीला काय केलेलं आहे हे तुम्हाला आठवतं आहे. हे एक्सरसाइज आपण का केलाय त्याचं कारण तुम्हाला सांगते. तुम्ही जे 8वी 9वी 10वीला नागरिकशास्त्रामध्ये केलेलं आहे त्याचा आणि ह्याचा संबंध आहे. पण तो पार्ट म्हणजे आपण जर बघितलं तर एवढा मोठा जर तुम्ही संविधानाचा पार्ट बघितलात तर तुम्ही जे आता मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मूलभूत संकल्पना किंवा संविधान हे जे सांगितलेलं आहे त्या हे पेपरच्या मानाने त्याचा एवढाच भाग आहे. बाकीचा जो हा उर्वरित भाग आहे तो आपल्याला सगळा हा सिलेबस सांगतो आहे. तर त्या सिलेबसचं मी जसं तुम्हाला काल सांगितलं तसं त्याचं विभाजन केलेलं आहे. त्यातला हा पार्ट 1 जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे, प्रशासन, संविधान आणि महाराष्ट्राच्या संदर्भातल्या काही विशिष्ट तरतुदी ज्या कॉन्स्टिट्यूशन आणि गव्हर्नन्सच्या संबंधात आहेत. आता दुसऱ्या पार्टमध्ये मी जाते आहे. सिलेबसचा जो दुसरा पार्ट आहे, सिलेबसचा दुसरा पार्ट आहे तो राज्यशास्त्र आणि सामाजिक न्याय. तर ह्या ज्या संकल्पना आहेत राज्यशास्त्र आणि सामाजिक न्याय म्हणजे काय आहे आणि त्याच्यावरती नेमकं कशावरती प्रश्न येणार आहेत, तर त्याचा सिलेबस इथे आपल्याला दिलाय बघा. विविध क्षेत्रातील विकासासाठी सरकारची धोरणं. तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हा विकास म्हणजे काय आहे. कारण माझ्या दृष्टीने माझी वैयक्तिक विकासाची संकल्पना अशी असू शकते की मला वर्षाला 1 कोटी रुपयाचं उत्पन्न हवं आहे, मला दारामध्ये ऑडी हवी आहे आणि नोकर चाकर हवे आहेत, म्हणजे विकास. ही माझी संकल्पना असू शकेल, माझी नाही आहे, उदाहरणार्थ देते मी. आणि अजून दुसरी कुठली व्यक्ती असेल तिची विकासाची संकल्पना अशी असेल की घरामध्ये स्वच्छ आणि सुरक्षित पेयजल यायला पाहिजे, मला कुठेतरी लांब 5 किलोमीटरवर जाऊन पिण्याचं पाणी भरावं नाही लागलं पाहिजे, घरामध्ये पाण्याचा नळ हवाय. चुलीऐवजी मला घरामध्ये सिलेंडर आणि गॅस अशा पद्धतीची सुविधा हवी आहे. तर विकास ही जी संकल्पना आहे म्हणजे काय नेमकं ते राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला समजून घ्यावं लागेल, अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून नाही. तर ते अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून नाही आणि राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिजे. म्हणजे काय ते समजल्याशिवाय आपला हा अभ्यासाचा जो अभ्यासक्रमाचा पॉईंट आहे तो कव्हर होत नाही. आता इथे विकास, दुबळे घटक, केंद्र राज्य असे जर काही ठळक शब्द जर तुम्ही बघत असाल तर हे संस्था आणि मंडळे. आता लोकसभेच्या इलेक्शनचं रणशिंग फुंकलेलं आहे, आता त्याचं आचारसंहिता लागू झालेली आहे. तर हे इलेक्शन्स म्हणजे काय, कोण कंडक्ट करतं, तर आता गेल्या 2-3 महिन्यापासून भरपूर चर्चेत असणारी संस्था म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ज्याला आपण निर्वाचन आयोग म्हणतो. तर ती संस्था आहे आणि ती कशासाठी तरी काम करते. तिची तरतूद घटनेमध्ये आहे का सरकारने नियमावली बनवून ती संस्था स्थापन केलेली आहे, आता सरकारला तो अधिकार आहे का, असे अनेक आयाम त्याच्या भोवती फिरतात. त्याचबरोबर इथे जर तुम्ही बघितलं तर पुढच्या याच्यामध्ये पुन्हा विकास हा शब्द आहे. दारिद्र्य आणि उपासमार पुन्हा विकासाशी संबंधित येत आहेत. तर हे जे सर्व पॉइंट्स आहेत ते जोडले गेलेले आहेत, ते म्हणजे सामाजिक न्याय. हा सामाजिक न्याय म्हणजे काय, म्हणजे मला समजा मी बसमधून प्रवास करते आहे आणि माझ्या बॅगेतून माझं पाकिट चोरीला गेलेलं आहे किंवा माझ्या गळ्यातून चेन हिसकावून घेऊन चोर पळून गेलेले आहेत. माझ्यावर अन्याय झालाय कारण मी समाजाचा एक भाग आहे.
आणि माझी कष्टाने कमवलेले पैशांनी मी जी सोन्याची चेन घेतलेली आहे किंवा माझे जे पाकिटामध्ये असणारे पैसे आहेत ते चोरीला गेलेले आहेत. हा अन्यायच आहे एक प्रकारचा. पण मग हा कुठल्या प्रकारचा अन्याय आहे आणि सामाजिक न्याय म्हणजे काय आहे? न्यायाचे काही वेगवेगळ्या बाजू आहेत का? न्यायाची काही मूलभूत संकल्पना आहे का ज्याच्या भोवती आर्थिक न्याय, सामाजिक न्याय, राजकीय न्याय अशा काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत का हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि शेवटी तुम्ही बघितलं तर येतो आहे ते म्हणजे प्रशासन, पारदर्शकता, उत्तरदायित्व, ई प्रशासन. आता हे ई प्रशासन जे आहे ते खरं तर अभ्यासामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने बघणार आहे, पण तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्याचा संबंध आलेला असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जन्माचा दाखला काढण्यापासून ते मृत्यूपत्र, मृत्यूचा दाखला काढण्यापर्यंत मधल्या काळामध्ये मग मॅरेज रजिस्ट्रेशन आहे, ऑनलाईन ॲडमिशन घेणं आहे, कुठल्याही स्कीमसाठी फॉर्म भरणं आहे, स्कॉलरशिप जर तुम्हाला कॉलेजच्या आणि शाळेच्या शिक्षणामध्ये मिळत असेल तर ती बँकेच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट तुमच्या येते आहे. तर हे सगळे जे प्रकार आहेत हे ई प्रशासनाचे काही अविभाज्य भाग आहेत जे आत्ता टेक्नॉलॉजी रिव्होल्यूशन झाल्यानंतर आपल्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे हे जे प्रशासन आहे सामाजिक न्यायाच्या संदर्भातलं ते काय काय प्रकार आहेत हे आपल्याला दुसऱ्या जो भाग मी केलेला आहे सिलेबसचा त्याच्यामध्ये बघावं लागणार आहे. आता तिसरा महत्त्वाचा भाग आणि शेवटचा भाग येतो आहे आपल्या पेपर 2चा, तो म्हणजे, एक सेकंद द्या मला, ह्याचं नाव जर तुम्ही वाचलं तर आंतरराष्ट्रीय संबंध असं दिलेलं आहे बघा. हॅलो, पाणी दे ना. तर हे आंतरराष्ट्रीय संबंध घालण्यामागची काय संकल्पना असू शकते? आता तुम्ही मला बघितलं तर सिलेबसमध्ये प्रशासन, माझा रोजचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट संबंध येतो. रस्त्यावरती घाण पडलेली असेल, रस्त्यावरचा सिग्नल दुरुस्त नसेल, पाणी माझ्या घरामध्ये व्यवस्थित येत नसेल, मी वेळच्या वेळी पाण्याचं कनेक्शन आणि पाणी बिल भरलेलं आहे तरी पण पाणी येत नसेल, इलेक्ट्रिसिटी बिल मी भरलेलं आहे तरी माझा इलेक्ट्रिसिटी सप्लाय कट झाला असेल, तर हे डे टू डे लाईफमधला आपला प्रशासनाशी संबंध येतो. पण उठून अमेरिकेमध्ये काय चाललंय किंवा पाकिस्तानमध्ये जे चाललेलं आहे त्याचा आणि माझा डायरेक्ट रोजचा संबंध नाही आहे. आणि मी प्रशासकीय अधिकारी होऊ इच्छिते आहे. प्रशासनाबद्दल आणि प्रशासनाने काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, त्याच्यासाठी इतिहास समजला पाहिजे, कुठल्या प्रदेशामध्ये काम करणार आहे, त्याची भौगोलिक स्थिती काय आहे, भौगोलिक स्थितीनुसार तिथली आव्हानं काय आहेत म्हणून भूगोल समजला पाहिजे. विकास घडवायचा असेल तर त्याच्यासाठी अर्थ लागणार आहे, पैसा लागणार आहे, तो पैसा प्रशासनाकडे कुठून येणार आहे, ह्याच्यासाठी अर्थव्यवस्था पाहिजे आहे. समाजाच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने काही चॅलेंजेस आहेत त्याच्यासाठी इंटरनल सिक्युरिटी पाहिजे. आंतरराष्ट्रीय संबंधांचा काय उपयोग किंवा तो मी का अभ्यासायचा आहे आणि आता तो सिलेबसमध्ये का अंतर्भूत आहे. आत्तापर्यंत ऑनलाईन शॉपिंग एकदाही केलेलं नाही आहे असं कोणी आहे का? केलेलं आहे? ऑनलाईन शॉपिंग कोणी केलेलं नाही आहे असं कोणी आहे का? चॅट बॉक्समध्ये येस नो सांगा पटापट. विवेक, सध्या तरी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कन्फर्म आहे. मी काही आयोगाची सदस्य नाही, आयोगाने अजून तरी काही तसं सांगितलेलं नाही आहे, म्हणजे आता 1 वर्ष आधी ते परीक्षेमध्ये बदल करू शकणार नाहीत होपफुली. त्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पक्का आहे. आता आपण बॅच सुरू केली, आपण पुढच्या वर्षीचा अभ्यास सुरू केला. आता तरी मूव्ह ऑन करा की 25 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे हे आता इथे फिक्स करा आणि अभ्यासाला लागा. आता त्या वावड्यांमध्ये आणि अफवांमध्ये जास्त वेळ वाया घालवू नका प्लीज. येस, हॅलो पल्लवी. ओके, पल्लवीनी कधीही ऑनलाईन शॉपिंग केलेलं नाही, प्रियंकानी केलेलं आहे. ओके, रोहिणीनी कधीही केलेलं नाही, राजश्रीनी पण केलेलं नाही. ओके, बरं मला एक सांगा, अशी गोष्ट
की जी तुम्ही रोज वापरता, जे आहे ते व्हॉट्सॲप किंवा आपण जे वापरतोय ते यूट्यूब, ज्याच्यावरती आपलं आत्ता लेक्चर होत आहे, ह्यांचा शोध भारतामध्ये लागलेला नाहीये, एवढं सगळ्यांना माहिती आहे. कोणी लावला, कधी लावला ह्याच्यात मी जाणार नाहीये. पण तुम्हाला माहिती आहे की यूट्यूब सारखं ॲप आहे किंवा व्हॉट्सॲप सारखं ॲप आहे, ते कुठेतरी परदेशात निर्माण झालं आणि हळूहळू त्याचा प्रसार सर्व जगभर झालाय. साधं इंटरनेट जे आहे म्हणजे गुगल सर्च इंजिन जे आहे ते सुद्धा भारतामध्ये त्याचा शोध लागलेला नाही, तो परदेशात कुठेतरी लागलेला आहे. त्याचा प्रसार भारतात झालाय. भारतातला जवळपास प्रत्येक माणूस आता ऑलमोस्ट आपण असं म्हणू शकतो की स्मार्टफोनवरती आलेला आहे. स्मार्टफोन नसेल तरी त्याच्याकडे कम्प्युटर किंवा टॅब किंवा असं तत्सम टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये इंटरनेट आहे, अशा सुविधा सर्वजण वापरतात. तर ह्या ज्या सुविधा आहेत त्या कुठेतरी परदेशात आहेत, पण त्याचा वापर आपण इथे म्हणजे मी आत्ता पुण्यात आमच्या क्लासरूममध्ये आहे, तुम्ही तुमच्या घरी किंवा कुठेतरी बाहेर लेक्चर ऐकण्यापुरते स्टडी रूममध्ये, शेतामध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये कुठे ना कुठेतरी बसून तुम्ही हे लेक्चर ऐकताय. वापरतोय आपण कुठेतरी शोध लागलेली वस्तू वापरून आपण एकमेकांना कनेक्ट करतोय. हे आहे रिव्होल्यूशन, टेक्नॉलॉजिकल रिव्होल्यूशन झालेलं आहे. याचा अर्थ काय आहे की जग कनेक्टेड आहे. म्हणजे तुम्ही अनेक व्हिडिओज पाहिलेले असतील यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती रील्स पाहिले असतील की ज्याच्यामध्ये फॉरेनर्स लोक आहेत, त्यांचा आणि आपला काहीही संबंध नाही आहे, आपण त्यांना एकमेकांना बघितलेलं नाही आहे, त्यांची भाषासुद्धा आपल्याला कळत नाही, पण काहीतरी प्राण्यांचे व्हिडिओज असतात, लहान मुलांचे व्हिडिओज असतात आणि आपण ते बघतो. याचा अर्थ असा आहे की जग माहितीच्या स्वरूपातून जवळ येत चाललेलं आहे. मी कालही त्याचा उल्लेख केला होता अर्थशास्त्राच्या सिलेबसमध्ये. जागतिकीकरणाची जी कन्सेप्ट आहे, जागतिकीकरणामुळे अर्थव्यवस्था तर जवळ एकमेकांच्या आलेल्याच आहेत, पण माणूस आणि माहिती ही जी सगळी गोष्ट आता चाललेल्या आहेत, व्हॉट्सॲप, यूट्यूब जे आपण म्हणतोय, त्याच्यातून माहितीचा प्रसार होतोय. वेगवेगळी इन्फॉर्मेशन दर सेकंदाला लाखो इन्फॉर्मेशन या सर्व मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती पडते आहे. तर ही जी इन्फॉर्मेशन पडते आहे हा एक भाग आहे ग्लोबलायझेशनचा. त्या ग्लोबलायझेशनमुळे जग वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांच्या जवळ येत आहे आणि जग जवळ येतो आहे म्हणजेच वेगवेगळे देश एकमेकांच्या जवळ येत आहेत. मी अनेक वेळा उदाहरणं देते की तुम्ही तुमच्या आईवडिलांशी किंवा आपल्या आधीच्या पिढीतले जे लोक आहेत त्यांच्याशी बोलून बघू शकता की त्यांच्या पिढीतले परदेशामध्ये म्हणजे भारत देश सोडून परदेशामध्ये ट्रिपला गेलेले किती लोक आहेत. हाताच्या बोटावर मोजता येण्यात इतकेच लोक असणार आहेत. पण किंवा महाराष्ट्राच्या बाहेर तुमच्या जिल्ह्याच्या बाहेर गेलेले किती लोक आहेत तुम्ही जर मोजायला प्रयत्न केला आधीच्या पिढीतले तर खूप कमी लोक सापडणार आहेत. पण आता जिल्हा काय किंवा देश काय त्याच्या बाहेर एकदम लांब लांब कुठे ना कुठेतरी फिरायला गेलेले लोक आहेत. हे कशामुळे घडतं आहे तर ग्लोबलायझेशनमुळे घडतं आहे आणि हे घडताना काही कॉम्प्लिकेटेड इश्यूज सुद्धा निर्माण होत आहेत ज्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इम्पॅक्ट भारताची जी प्रशासकीय व्यवस्था आहे, भारताची जी विकासाची गती आहे, भारताला जे भेडसावणारे प्रश्न आहेत किंवा भारत पुढे जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत अशा सर्व गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे टेक्नॉलॉजीचंच उदाहरण घेऊया आपण. ई प्रशासन जे बघितलेलं आहे, आता जगभरामध्ये एका क्लिकवरती जर पेमेंट होत असेल तर भारतामधले लोक असे नाही म्हणू शकणार की नाही आमच्याकडे अजून सगळे व्यवहार कॅशमध्येच चालतात. नाही, तुम्हाला ती टेक्नॉलॉजी वापरता यावीच लागेल आणि तुम्हाला तुमच्या ATM कार्ड्सवरती, गुगल पेवरती ती सुविधा करून द्यावी लागेल की जिथून बसून तुम्ही इंटरनॅशनल पेमेंट सुद्धा करू शकले पाहिजे. या सर्व गोष्टींमुळे प्रशासन असेल, राजकीय व्यवस्था असेल आणि त्या प्रशासन राजकीय व्यवस्थेसमोरची असणारी जी आव्हानं आहेत, चॅलेंजेस आहेत, त्या चॅलेंजेसला तोंड देण्यासाठी तुम्हाला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काय चाललंय ते कळलं पाहिजे. G20 सारखी जी संस्था आहे त्याचं नाव आणि हे पोस्टर्स जे आहेत ते सगळ्या शहरांमध्ये, गावागावांमध्ये मागच्या वर्षभर फिरत होते. हे तुम्ही कुठे ना कुठेतरी पाहिलं असेल. ग्रुप ऑफ 20 त्याची कॉन्फरन्स मागच्या वर्षी भारतामध्ये झाली. काय प्रकारे हा G20 किंवा काय आणि तो माहिती का करून घ्यायचा आणि भारतासारखा देश ह्याचं हे चेअर होता त्या कॉन्फरन्सचा. भारत कसं काय एवढा करू शकेल किंवा करू शकला. त्याच्या खाली एक टॅगलाईन होती, वसुधैव कुटुंबकम. आता हे काही आपल्या आत्ताच्या सरकारने शोधून काढलेली गोष्ट नाही आहे, ती पुराणांमध्ये संस्कृतमध्ये कधीतरी लिहून ठेवलेली आहे. तर ही जी वसुधा आहे, ही पृथ्वी आहे. भारतामधून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत तो भूगोलाचा पार्ट आहे.
गंगा नदी कुठून उगम पावते, कुठून वाहते, कशी जाऊन कुठल्या समुद्राला मिळते. पण आपण जेव्हा बारकाईने बघतो तेव्हा गंगा नदी जरी भारतातून उगम पावत असली तरी सुद्धा ती वाहत जाऊन पुढे बांगलादेशात जाते, जो भारताचा शेजारील राष्ट्र आहे, आणि बांगलादेशातून पुढे जाऊन ती बंगालच्या उपसागराला मिळते आहे. सिंधू नदी तिकडे चायनामध्ये उगम पावते आहे, तिबेट रिजनमध्ये मानसरोवरच्या तिथे, पण ती तिथून वाहत येऊन भारतात वाहत येऊन आणि पुढे पाकिस्तानमध्ये जाते. मग या नदीच्या पाणी वाटपावरून म्हणजे नळावरती जशी भांडणं होतात पाण्याच्या नंबरवरून, तशी ही भांडणं नाही आहेत, पण पाण्यावरून होणारी भांडणंच आहेत. मग ही भांडणं होत असतील तर त्याचा परिणाम तिथल्या रिजनल लोकांवरती होतो, ज्यांचं सर्व्हायवल, त्यांचं जगणं या नदीच्या पाण्याच्या प्रवाहावरती अवलंबून आहे. मग ते कसं सोडवलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जर बघत असाल तर भारताला खूप मोठ्या प्रमाणावरती एनर्जी म्हणजे हे जे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो त्याच्यामध्ये वीज प्रवाहाची खूप मोठी भूमिका आहे. वीज प्रवाह खंडित झाला तर तुम्ही आपण बोलू शकणार नाहीये. तुम्ही तिथे बसून आणि मी इथे राहून एकमेकांशी ज्ञान आपण जे शेअर करतोय ते करू शकणार नाहीये जर वीज प्रवाह नसेल तर. आणि तुम्हाला माहिती आहे का आता एन्व्हायरमेंटचा खूप मोठा चॅलेंज आलेला आहे. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला हा सिलेबस मी आता डिस्कस करणार नाही, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस डिकोडिंगमध्ये सिलेबसचं डिकोडिंग घेणार आहोत. तर त्याच्यामुळे भारताचे शेजारील राष्ट्र, जगामध्ये कुठले कुठले गट आहेत, विकसनशील आणि विकसित देशांच्या संदर्भात काय काय घडतं आहे महत्त्वाचं, आणि आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत, संस्थांमध्ये WHO आहे, WTO आहे, सार्क सारखी संघटना आहे, या संघटना काय काम करतात ह्याचा अंतर्भाव आपल्या अभ्यासक्रमामध्ये करण्यामागचं कारण ते आहे कारण ती काळाची गरज आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी कुठलाही क्लास 1, क्लास 2, क्लास 3चा अधिकारी झाले आहे किंवा झालो आहे, जगात काय चाललंय त्याच्याशी मला घेणं देणं नाही. तुम्ही असं म्हणलात तरी त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट, डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्यावरती पर्सनली इंडिव्हिज्युअली होणार आहे. त्यामुळे हा सुद्धा आपल्या सिलेबसचा भाग आहेच आहे. तर आता या सिलेबसच्या पुढे आपण जाऊन थोडक्यात इंट्रोडक्शन मी आपल्याला या सिलेबसचं केलेलं आहे. आता आपण जाणार आहोत ते म्हणजे विषयाच्या इंट्रोडक्शनकडे. बेलदार फाउंडेशन कोर्स जो आहे आत्ताचा जो चालू आहे 1 महिन्याचा आहे, त्याच्यामध्ये आपण प्लॅन असा केलेला आहे की आपण विषय शिकवू शकणार नाहीये, आपण विषयाची तोंडओळख तुम्हाला करून देणार आहे. विषय शिकण्याची सुरुवात आपण जी करणार आहे ती करणार आहे 7 मे पासून जी बॅच आपली सुरू होणार आहे NCERT आणि स्टेट बोर्ड, त्याच्यामध्ये ॲट लेंथ तुम्हाला प्रत्येक विषयाचे लेक्चर्स असणार आहेत. किती असणार आहेत याचं उत्तर तुम्हाला बॅच तुमची सुरू झाली की तुम्हाला तुमच्या हातामध्ये शेड्यूल मिळणार आहे. आपले हे जे फ्री डेमो लेक्चर्स आहेत, फ्री डेमो लेक्चर्स झाले की तुम्हाला लेक्चरचा संपूर्ण प्लॅन मिळणार आहे, त्याच्यामुळे अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे. ओके, नागपूरलाही झालेलं काय झालं आहे नागपूरला प्रियंका? ओके, पुढे जाऊया. आता मी येते आहे ते म्हणजे पॉलिटीच्या इंट्रोडक्शनकडे. ठीक आहे, हा जो फोटो टाकलाय हा फोटो आत्ता बघू नका, त्याचा रिलेव्हन्स मी शेवटी देणार आहे. आत्ता आपण आपलं जे लक्ष आहे, आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते ह्या डाव्या बाजूला, जे तुमच्या डाव्या बाजूला स्क्रीनच्या लिहिलेल्या कन्सेप्ट आहे त्याच्याकडे पाहिजे आहे. ओके, तुम्ही हे लिहून घेणं अपेक्षित आहे. अच्छा, G20 बद्दल बोलताय प्रियंका. ओके ओके, येस. तुम्ही हे लिहून घेणं अपेक्षित आहे. पेपरचं नाव संपूर्ण लिहून घ्यायचं आहे. ज्यांना इंग्रजीतून हवे त्यांनी इंग्लिशमधून, ज्यांना मराठीतून हवे त्यांनी मराठीतून, दोन्हीमधून लिहून घेतलं तरी चालणार आहे. पण ह्या ज्या संकल्पना इकडे मी लिहिलेल्या आहेत त्या मात्र वहीत जरूर लिहून घ्यायच्यात.
झालंय लिहून? मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे कुठल्याही लेक्चरला हात हलवत यायचं नाही आहे. कंपल्सरी वही पेन पाहिजे आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे महत्त्वाचं वाटतं क्लासरूममधलं ते तुम्ही लिहून घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे, लिहून झालंय का? पुढे जायचं का? चॅट बॉक्समध्ये टाका लवकर. लिहून झालंय का? ओके, पल्लवीचं झालेलं आहे. बाकीच्यांनी लिहून घेतलेलं आहे का? एक एक करून आपण बघणार आहे. ठीक आहे, एक एक करून आपण बघणार आहोत. आपल्या पेपरचं नाव जे लिहिलेलं आहे ते पेपरचं नाव जर तुमच्या वहीमध्ये पुढे लिहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शब्दांचा उल्लेख केलेला आहे. आता हे सगळे शब्द आता थोडा वेळ विसरून जायचे. ही सगळी संकल्पना जी आहे, राज्यव्यवस्था जी आपण म्हणतोय, प्रशासन म्हणतोय, आंतरराष्ट्रीय संबंध असेल, सामाजिक न्याय असेल, या सगळ्याच्या मूळ काय आहे तर त्या मुळाकडे आपल्याला आता जायचं आहे. ते मूळ समजून घेतलं की आपल्याला कळणार आहे की आपण नेमकं येणाऱ्या काळामध्ये काय काय अभ्यासणार आहोत. आता ही जी संकल्पना आहे ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे, बोली भाषेमध्ये आपण राज्य, देश, त्याचबरोबर इंग्रजीमध्ये आपण असे काही शब्द वापरतो. ओके, हे सगळे शब्द, अजून काही वेगवेगळे शब्दप्रयोग असणार आहेत की जे तुम्ही ऐकलेले असतील, आपण स्वतः ते वापरलेले असू शकतात. हे सगळं जे आपण वापरतो आहे ते कशासाठी वापरतो तर आशिया खंडामध्ये, साधारणतः दक्षिण आशिया खंडामध्ये, याला आपण थीमॅटिक मॅप म्हणू शकतो भारत देशाचा. साधारणतः असा आकार असणारा जो काही प्रदेश आहे ज्याच्या आंतरराष्ट्रीय सीमा ठरवल्या गेलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय सीमा, आता ऑब्व्हियसली भौगोलिक सीमारेषा, तिथे भूगोलाचा संबंध येतोच आहे. त्यामुळे पॉलिटिक्स किंवा पॉलिटी किंवा राजकीय व्यवस्था हे विषय, जिओ पॉलिटिक्स म्हणजे तुमच्या देशाचं, प्रदेशाचं स्थान कुठे आहे त्याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तर तुम्हाला माहिती आहे की हा जो भाग आहे इथे काय आहे, समुद्र, पाणी आहे. चहू बाजूनी नसून भारत देशाच्या तिन्ही बाजूला दक्षिणेकडे, ज्याला आपण पेनिन्सुला म्हणतो, तिथे पाणी आहे. बाकीच्या ठिकाणी आपल्याला शेजारील राष्ट्र आहेत. म्हणजे इथे पाकिस्तान आहे, इथे थोडासा अफगाणिस्तान आहे, इथे चायना आहे, इथे नेपाळ आहे, भूतान आहे, इथे बांगलादेश आहे, इथे म्यानमार आहे. हा जो प्रदेश आहे त्या भौगोलिक प्रदेशाला आपण ह्या वेगवेगळ्या संकल्पनांच्या दृष्टिकोनातून, माझं नाव मयुरी आहे तसं आपल्या देशाचं नाव आपण बोली भाषेमध्ये भारत वापरतो. बऱ्याच वेळा आपण इंग्रजीत ज्या वेळेस बोलतो त्यावेळेस आपण त्याला इंडिया म्हणून रेफर करतो. हे काय आहे म्हणजे आपण आपली ओळख करून देताना सांगतो की मी मयुरी आहे, माझं शिक्षण अमुक तमुक झालेलं आहे, मी ह्या गावची आहे, माझे आई वडील ते आहेत, किंवा मला हे आवडतं, हे माझे छंद आहेत. अशी ओळख आपण नावाच्या पुढे जाऊन काहीतरी करून देतो. तसं प्रत्येक देशाची स्वतःची अशी ओळख असते. ती ओळख असू शकते सामाजिक, ती ओळख असू शकते सांस्कृतिक,
ती ओळख असू शकते आर्थिक, ती ओळख असू शकते तुम्ही किती बलशाली आहे, म्हणजे तुमच्याकडे किती शस्त्रास्त्र आहेत, किती अणुशस्त्रास्त्र आहेत, किती सैनिक आहेत, पायदळ किती, तुमच्याकडे जहाज किती, हवाई जहाज किती, वगैरे वगैरे. ह्या सर्व दृष्टिकोनातून आपल्याला ते ओळख करून देता येते. पण आता आपल्याला मुख्य यायचं आहे ते म्हणजे हे जी संकल्पना आपण बोलतो आहोत भारत आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या कधीपासून निर्माण झाल्यात. फक्त भारत देशाशी संबंधित असं नाही, पण जगामध्ये नेमकं काय काय झालेलं आहे. तर तेव्हा जेव्हा आपण ह्याचा सर्च करतो तेव्हा आपण एका संकल्पनेशी येऊन थांबतो आहे. ती संकल्पना आहे ती म्हणजे उलट झालं मराठीमध्ये, एक मिनिट हा. काय आहे ही नेशन स्टेट संकल्पना? संकल्पना आपण आत्ता बघणार नाही आहोत, पण ही मूलभूत संकल्पना आहे. आपला जो GS2चा आणि प्रिलिमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या मुळाशी जाणारी ही संकल्पना आहे. म्हणजे जगामध्ये 193च्या आसपास देश आहेत. फ्रान्स, जर्मनी, चीन, भारत, जपान, रवांडा, युगांडा, साऊथ आफ्रिका, ब्राझील असे वेगवेगळे देश आहेत. बरोबर. भारत नावाचा देश आत्ताची जी त्याची भौगोलिक सीमारेषा आहे तो 15 ऑगस्ट 1947ला निर्माण झाला. हे सगळ्यांना माहिती आहे. त्यापूर्वी असा सेम टू सेम राजकीय युनिट म्हणून भारत कधी अस्तित्वात होता का? सेम टू सेम नव्हता. अनेक राजे रजवाडे होऊन गेले, त्यांचं साम्राज्य वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पोहोचलेलं आहे. पण आत्ताचे जे नवीन म्हणजे 20व्या शतकामध्ये निर्माण झालेली जी संकल्पना आहे, म्हणजे तुम्हाला आठवत असेल की भारतावरती अनेक लोकांनी राज्य केलं. सुरुवातीला त्यांच्यामध्ये भांडणं झाली, म्हणजे फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, इंग्लिश आले, डच आले. ह्या सगळ्यांची भांडणं होऊन फायनली कोण वर्चस्व ठरलं कोणाचं? तर ते इंग्रजांचं ठरलं. काही ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की पोर्तुगीज काही शेवटपर्यंत होते, डच काही शेवटपर्यंत काही ठिकाणी होते, पण जास्तीत जास्त साम्राज्य भारतामध्ये इंग्रजांचं होतं. जगभर असं वेगवेगळ्या लोकांचं युरोपियन लोकांचं अर्थातच राज्य होतं. मग त्यांनी त्यांच्याबरोबर ही राष्ट्रराज्य संकल्पना जी आहे ती स्वतःबरोबर घेऊन गेले आणि त्या व्यवस्थेशी आपली ओळख झाली जेव्हा इंग्रज आपल्यावरती राज्य करत होते. तर ती जी संकल्पना आहे ती आहे राजकीय संकल्पना. आता तुम्हाला राजकारण, पॉलिटिक्स हे विषय ऐकून असतील. राजकारण्यांच्या काय नादी लागायचं आणि राजकारण्यांचं काय ऐकावं? राजकारण्यांचं कुणी ऐकावं भलं? ते काय सांगतात त्याच्यावरती विश्वासही ठेवायचा नसतो आणि त्यांनी शब्द दिला तरी तो विसरून जायचा असतो, कारण दिलेला शब्द ते कधीही पाळत नाही. ही आपल्या राजकारण्यांची, रिसेंटमधल्या राजकारण्यांची जरा जास्तच खाती आहे. पण तुम्हाला माहिती नसेल, इतिहासामध्ये भारत आणि भारताच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग होता तो म्हणजे असा काही भौगोलिक प्रदेश की तिथे दिलेला शब्द पाळण्यासाठी माणसं आपला प्राणही गमवत असत, पण दिलेला शब्द पडू देत नसत. ही भारताची ख्याती होती आणि ती पुन्हा मिळवावी असं आपण सगळ्यांनी प्रयत्न करू शकतो. ते आपलं आत्ता टार्गेट नाही, पण आपण आपलं दिलेलं काम जर व्यवस्थित करत असू तर ते कदाचित पूर्ण होऊ शकतं. तर हा जे राजकीय प्रकार आहे किंवा हे पॉलिटिक्स, पॉलिटी कशावरून निर्माण झालेला विषय आहे? तर जेव्हा काही लोक एकत्र येतात, मी मूलभूत संकल्पना सांगते, काही लोक जेव्हा एकत्र येतात, म्हणजे आता संध्याकाळी रोज खेळायला आपण एकत्र जमलेला असू, लहानपणी जेव्हा तुम्ही शाळेमध्ये जात असाल, मित्रमैत्रिणी एकत्र, मैत्रिणी तुम्ही संध्याकाळी काहीतरी खेळलेले असाल. तर जेव्हा तुम्ही एकत्र येता आणि कुठला तरी खेळ खेळायचं ठरवता, तर ते कसं ठरवता तुम्ही? तर सगळ्यांना मिळून जे खेळायचं असेल ते तुम्ही ठरवता की हां आज हे खेळूया, उद्या ते खेळूया. हे कसं ठरवता तुम्ही? सगळ्यांची मतं घेता, सगळ्यात जास्त मतं ज्या बाजूला असतील, सगळ्यांना जे खेळायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही ठरवता. पण
हे शक्य होतं 10 जण एकत्र येऊन खेळतायत किंवा 15 जण एकत्र येऊन खेळतायत जास्तीत जास्त. पण आपण बोलतो आहोत देशाबद्दल, म्हणजे ज्याच्यामध्ये 100च्या पटीमध्ये सुरुवातीला लोक, त्याच्यानंतर 1000च्या पटीमध्ये, लाखोंच्या पटीमध्ये आणि कोटींच्या पटीमध्ये लोक येतात. तर म्हणून काही समाजाचे नियम ठरवले गेले आणि ते नियम पाळले जात आहेत की नाही ते चेक करण्यासाठी जबाबदारी कुणाला तरी देण्यात आली. म्हणजे साधं आपण असं म्हणू शकतो की पूर्वीच्या काळी तुम्ही जर बघितलं तर अनेक पुस्तकांमध्ये रेफरन्सेस तुम्ही बघितलेले असतील की आदिवासी लोकांमध्ये एक मुखिया असायचा, तो संपूर्ण निर्णय घ्यायचा. किंवा गावामध्ये पंचायत बसते, तिच्यामध्ये पण काही सामाजिक दृष्टिकोनातून जर निर्णय घ्यायचे असेल तर जो सगळ्यात वयस्कर व्यक्ती आहे त्याचं मत घेतलं जातं, चर्चा होते आणि त्याच्यानंतर निर्णय घेतला जातो. आपण सगळे जे लोक आहोत ते लोक आपल्या भल्याचा निर्णय घेण्यासाठी सक्षम असूच असं नाही, किंवा तो निर्णय घेण्यासाठीचा वेळ सुद्धा आपल्याकडे असेलच असं नाही. म्हणून काय झालं, म्हणून पूर्वीच्या काळी काय होतं, राजाला नेमणूक केली जायची. राजाची जबाबदारी आहे समाजामध्ये सुव्यवस्था कशी राहील, समाजाला सुरक्षितता कशी मिळेल, चोर दरोडेखोर असेल तर त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी राजाची असायची. किंवा राजाचं जे साम्राज्य आहे त्याच्यावरती कोणाचं आक्रमण आलं तर त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी राजाचीच असायची. त्याला म्हणायचे साम्राज्य. पण ज्यावेळेस राजा, त्याचा बाय डिफॉल्ट असणारा मुलगा, मग तो त्याला लायक असू द्या किंवा नसू द्या, हा सत्तेचा अधिकार गाजवायचा. तर त्याच्यापासून निर्माण झालं ते म्हणजे लोकशाही. आता ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजून घेणार आहोत आपण थोडक्यामध्ये. पण राजकीयाचा अर्थ आपल्याला असा लक्षात घ्यायचा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती किंवा काही लोकांचा गट ह्यांना आपण आपल्यावरती शासन करण्याचा अधिकार देतो, जेणेकरून सगळ्यांना एकत्रितरित्या चांगल्या पद्धतीने सुरक्षित सुव्यवस्थित वातावरणात राहता येऊ शकेल. म्हणजे तुम्ही शहरांमध्ये बघितलं असेल, जर ट्रॅफिक सिग्नल चालू नसेल तो गोंधळ उडतो, ट्रॅफिक जाम होतं आणि माणूस रस्त्यावरून चालू सुद्धा शकत नाही. किंवा ट्रॅफिक सिग्नल चालू आहे पण तिथली जनता ट्रॅफिक सिग्नल पाळणारी नाहीये आणि तिथे ट्रॅफिक सिग्नलचा असणारा जो पोलीस आहे तोही नाहीये, तरी ट्रॅफिक जाम होतं आहे. आणि ट्रॅफिक जाम होणं हे कोणाच्याही भल्याचं नाहीये, कोणीही कोणत्याही ठिकाणी वेळेवर पोहोचू शकणार नाहीये. तर घराच्या बाहेर पडल्यानंतर माझ्यावरती अटॅक होत असेल, माझं सामान चोरीला जात असेल, मला काहीतरी हानी पोहोचत असेल, म्हणजे कोणीतरी मला मारहाण करत असेल, किंवा मला माझ्या घरातून निघून मला कामाच्या ठिकाणी जायचंय, त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावरती सुरक्षितता नसेल, तर मी घरातून बाहेर पडू शकणार आहे का, किंवा घरामध्ये तरी मी सुरक्षित राहणार आहे का. आणि असं प्रत्येक वेळेस शक्य होणार नाही की माझं संरक्षण करण्यासाठी मी केपेबल आहे. म्हातारे लोक आहेत, वृद्ध लोक आहेत, लहान मुलं आहेत, काही जण फिजिकली एनेबल्ड लोक आहेत. त्याचबरोबर मी शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहे असं नाही, पण शारीरिकदृष्ट्या मी कमकुवत आहे, त्या दृष्टीने माझा संरक्षण करण्यासाठी कोणाचा प्रतिकार करण्याची माझी वृत्ती नाही आहे, माझ्यामध्ये त्या पद्धतीची माझी डेव्हलपमेंटच नाही आहे. तर काय करायचं, एक दोघांचा प्रश्न नाही आहे, आता अनेक लोकसंख्येचा प्रश्न आहे. तेव्हा आपण आपले अधिकार, आपलं संरक्षण करण्याचा अधिकार आपण गमवत नाही आहे. आपण तो ॲडिशनल अधिकार जो आहे तो एका कुठल्या तरी व्यवस्थेला देतो, मग तो राजाला देतो किंवा काही लोकांच्या गटाला देतो, किंवा जसं भारतामध्ये आज आहे की आपण निवडणुकीद्वारे काही लोकांना निवडून देतो आणि त्यांचं काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आणि पंतप्रधान हे ठरतं. ते म्हणजे आहे राजकीय. तुमचं घर आणि तुमचं कुटुंब आणि तुमचा समाज, अनेक म्हणजे एक व्यक्ती आणि 4 व्यक्ती मिळून होतं कुटुंब, अनेक कुटुंबांचा मिळून बनतो तो समाज. पण समाजावरती अंकुश ठेवण्यासाठी आणि समाजामध्ये सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी जबाबदार असणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे राजकीय व्यवस्था. आणि त्या राजकीय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणारी कन्सेप्ट आहे ती म्हणजे राष्ट्रराज्य संकल्पना, किंवा ज्याला म्हणतो आपण नेशन स्टेट. हे थोडंसं येस समूहाने, येस सुदान नावाचा पण देश आहे. मी आत्ता जी संकल्पना सांगितलेली आहे सामाजिक आणि राजकीय, ह्याच्यातला फरक तुम्हाला कळालेला आहे का? चॅटबॉक्समध्ये ह्याच्याशी रिलेटेड काही
शंका आहेत का जरा पाठवा मला. जे आपण वर्गात बघतोय ते समजतं आहे ना. ओके येस दीपिका, पल्लवी, सुनील, गायत्री. आणि मी अशी अपेक्षा करते की ह्या शब्दांचे जे अर्थ अगदी सोप्या शब्दात आपल्या रोजच्या आयुष्यातली उदाहरणं घेऊन मी समजून सांगते, तर तुम्हाला ते समजत असेल तर जसं समजते तसं तुमच्या शब्दामध्ये तुम्ही वहीत लिहून घेणं अपेक्षित आहे. मी वारंवार तुम्हाला आठवण करते कारण ह्या संकल्पना माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण आर्थिक गोष्ट, राजकीय गोष्ट, सामाजिक गोष्ट वेगवेगळी नसते, ती एकमेकांना संबंधित आहे. म्हणजे हे समाज किंवा सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, या सर्व गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत. म्हणजे भूगोल वेगळा, राजकारण वेगळं आणि समाज वेगळा, इतिहास वेगळा, असं सगळं काही असे म्हणजे भिंतींमध्ये वाटलेले नाही आहेत. भूगोलाचा परिणाम इतिहासावर होऊ शकतो, राजकारणावरती होऊ शकतो, समाजावरती होऊ शकतो, सामाजिक आर्थिक भौगोलिक परिस्थितीचा परिणाम इतिहासावरती होतो, त्याशिवाय इतिहास घडतच नाही. त्यामुळे ह्याला म्हणतात इंटरडिसिप्लिनरी अप्रोच. एकमेकांचा एकमेकांशी असणारा आंतरसंबंध आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे UPSC आणि MPSCनी जरी सिलेबस निबंध GS1, GS2, GS3, GS4 अशी विभागणी केलेली असली तरी ती प्रशासकीय पद्धतीने केलेली विभागणी आहे. कारण ठराविक विषयांवरती एका वेळेस तुम्ही अनेक विषयांवरती उत्तर लिहिणं थोडंसं चॅलेंजिंग होतं आणि तुम्ही एका वेळेस किती वेळ आन्सर्स लिहू शकता ह्याच्यावरती पण काही बंधनं आहेत, नैसर्गिक बंधन आहे. त्याच्यामुळे त्या सिलेबसचं विभाजन केलंय. पण सिलेबसचं विभाजन केलंय म्हणजे याचा अर्थ असा नाही की इतिहासाचा अभ्यास झाला की इतिहासाचं पुस्तक आणि सगळं ठेवून द्यायचं आणि इतिहासामधून जे मिळालेलं नॉलेज आहे ते राजकारणामध्ये वापरायचं नाहीये, असं नाहीये. त्यांचा सगळ्यांचा संबंध एकमेकांशी आहे. त्याच्यामुळे ही आहे ते इंटरडिसिप्लिनरी अप्रोच ठेवायला अजिबात विसरायचं नाहीये. येस येस प्रियंका, राईट. बेलदार, मी पॉलिटीबद्दलच सांगतेय. पॉलिटीचा अर्थ आधी समजून सांगतेय मी. राजकीय म्हणजे काय हे समजल्याशिवाय संविधान का आहे, संविधानाची गरज काय आहे हे तुम्हाला समजणार नाहीये. आपण पॉलिटीचंच घेतो आहोत. हे जे मी काय सांगते आहे हे पॉलिटीशी संबंधित आहे. आर्टिकल 12, आर्टिकल 13, आर्टिकल 36, आर्टिकल 398 काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहेच आहे. पण ते आर्टिकल 398 आपण संविधानामध्ये का घातलंय ते समजून घेण्यासाठी तुम्हाला राजकीय संकल्पना काय आहे, राजकीय म्हणजे नेमकं काय हे समजलं पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह नॉलेज उपयोगाचं नाही आता, कारण तुम्हाला मेन्स डिस्क्रिप्टिव्ह लिहायची आहे. त्याच्यामुळे ती संविधान म्हणजे काय त्याच्याकडे आपण येणारच आहोत. तर तुम्हाला मी तेच सांगते आहे, पहिल्या लेक्चर सिरीज पासून सांगते आहे की तुमची बुद्धीची जी पातळी आहे, जी तुम्ही झापडं लावल्यासारखं आतापर्यंत अभ्यास केलाय, ऑब्जेक्टिव्ह परीक्षा पद्धती होती, तर तुमची झापडं जी आहेत ती झापडं काढून तुमचं हॉरिझॉन तुम्हाला आता वाढवावं लागणार आहे. संकल्पना समजून घ्याव्या लागणार आहेत. संकल्पना समजल्याशिवाय तुम्हाला मेन्समध्ये आन्सर्स लिहिता येणार नाहीत. ती समजून घेण्यासाठी तुम्हाला संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. आणि संकल्पना समजवायची असेल तर पॉलिटी मुळात निर्माण का झालंय, हिस्ट्रीमध्ये मी खूपशी जाणार नाहीये, पण जो विषय तुम्ही शकताय त्या विषयाचं जो नाव दिलेलं आहे आर्थिक, भौगोलिक, राजकीय म्हणजे काय, राजकीय म्हणजे नेमकं काय आहे ते तर कळलं पाहिजे. तेच मी एक्सप्लेन करतेय. आय होप की माझं एक्सप्लेनेशन कळत असेल बेलदार. ओके, तर पुढे जाऊयात. आता मी जे मगाशी तुम्हाला चार्ट दिला होता त्याच्यामधली जी संकल्पना आहे ती सुरू होते आहे राष्ट्रराज्य संकल्पनेपाशी. म्हणजे एखादा देश किंवा एखादं राष्ट्र जे आहे
ते निर्माण होणं म्हणजे काय आणि ते कशासाठी. राज्यव्यवस्था म्हणजे काय ते मी आत्ता एक्सप्लेन केलंय. राजकीय ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला असेल. तर राजकीय गोष्टी कशा राबवल्या पाहिजेत त्याची एक सिस्टीम व्यवस्था आखून दिलेली असते. म्हणजे काय, आपण MPSC UPSCचं उदाहरण घेऊया. परीक्षा पद्धती ही एक परीक्षेची व्यवस्था आखून दिलेली आहे आपल्याला MPSCनी आणि UPSCनी. त्या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन तुम्ही IAS IPS IFS DYSP DC तहसीलदार नायब तहसीलदार नाही होऊ शकणार आहे. तर ती व्यवस्थेची जी चौकट आहे ती व्यवस्थेची चौकट राजकीय चौकट आहे. त्या राजकीय चौकटीमध्ये आर्थिक सामाजिक न्यायिक त्याच्यानंतर आपलं सांस्कृतिक अशा अनेक गोष्टींचा समावेश होणार आहे. दुसरा प्रश्न येतो आहे तो म्हणजे संविधान म्हणजे काय. ओके, आपण जे बघतो आहोत ते ह्या टॉपिकशी रिलेटेड टॉपिकमध्ये अंतर्भूत असणाऱ्या कुठल्या कुठल्या मूलभूत संकल्पना आपल्याला माहिती पाहिजेत. विषयाचा अभ्यास सुरू करताना तुम्ही पुस्तकं पाहिली असतील, मग ते M लक्ष्मीकांत असू द्या किंवा पॉलिटीमधले असणारी अनेक मराठीतली पुस्तकं सुद्धा आहेत. तर ती पुस्तकं तुम्ही वाचताना तुम्हाला दिसणार आहे की त्याच्यामध्ये आधी कॉन्स्टिट्यूशनपासून सुरुवात केली जाते. अरे बाबांनो, कॉन्स्टिट्यूशन वाचायची आहे, पण ती कॉन्स्टिट्यूशन का आली आहे, कशा पद्धतीने आपण बनवलेली आहे, ती का बनवलेली आहे हे सुद्धा कळण्यासाठी तुम्हाला मुळामध्ये ह्या संकल्पना कळल्या पाहिजेत. त्याच्याशिवाय मेन्समध्ये तुम्ही आन्सर्स नाही लिहू शकणार आहे. आता मेन्सला तुम्हाला असा प्रश्न येणार नाही की राजकीय व्यवस्था म्हणजे काय, ऑब्व्हियसली नाही येणार आहे. पण राजकीय व्यवस्था का आहे, कशी आहे, कशामुळे आहे हे जर कळलं तुम्हाला तर त्याच्यातले बारकावे तुम्हाला कळणार आहेत. येत आहे का लक्षात. विकास, तुम्ही PSI मॉकला क्वेश्चन विचारले होते ते जसेच्या तसे 3 क्वेश्चन आयोगाच्या इंटरव्ह्यूला विचारले. थँक्स मॅम. ओके विकास, मला कुठले प्रश्न विचारले ते आठवत नाही आहे, पण हे ऐकून बरं वाटतं आहे की मॉक इंटरव्ह्यूला विचारलेल्या प्रश्नांचा तुम्हाला ॲक्च्युअल PSIचा इंटरव्ह्यू देताना उपयोग झालेला आहे. तर इंटरव्ह्यू चांगला गेला असेल विकास. पुढे जाऊयात आपण आणि जरूर फोन करून किंवा भेटून कळवलं तर आनंद होईल. काय काय प्रश्न विचारले, कसा कसा गेला इंटरव्ह्यू ते. ओके विकास. हिस्ट्री असल्याशिवाय फ्युचर प्लॅनिंग होऊ शकत नाही. राईट प्रियंका, दॅट्स व्हॉट आय एम ॲक्च्युली ट्राईंग टू से. मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते. ओके, आता दुसऱ्या गोष्टीकडे येऊयात. संविधान म्हणजे काय ह्याचा थ्रू आउट इन डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तो बघाच. आत्ता मी एक्सप्लेन करतेच आहे. मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं की एक चौकट आखली जाते, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला गोंधळ नको आहे. म्हणजे काय, लाल सिग्नल लागला की झेब्रा क्रॉसिंगच्या मागे थांबणं अपेक्षित आहे. हिरवा सिग्नल लागला की तुम्ही तुमचं वाहन पुढे घेऊन जाणं अपेक्षित आहे. साधा रोजच्या आयुष्यातला आपल्याला माहिती असणारा अनुभव आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम गावाकडे कुठे सिग्नल असतात. गावाकडे सिग्नल नसतात, पण तुम्ही जेव्हा जिल्ह्याच्या ठिकाणी जाता, तालुक्याच्या ठिकाणी जाता, जिथे रहदारी जास्त असते, ट्रॅफिक जास्त असतं. मग आता तुम्ही हायवे घ्या फॉर एक्झाम्पल. हायवेवरती सिग्नल नसतात. हायवे म्हणजे पटकन जाण्यासाठीचा फास्ट द्रुतगती मार्ग सुद्धा असतात, त्याच्यावरती सिग्नलचे नियम नाही आहेत. पण ड्रायव्हिंगचे नियम आहेत की नाही सांगा बरं मला तुम्ही. हायवेला जड वाहनांनी डाव्या बाजूला चालवलं पाहिजे, फास्ट जाणाऱ्या कार्स ज्या आहेत त्यांनी उजव्या बाजूने गेलं पाहिजे, लेनची शिस्त पाळली पाहिजे, हे नियम तर तुम्ही वाचले असतील. टर्नला गाडी थोडी स्लो केली पाहिजे, रात्री अप्पर डिप्पर देणं, हे जे सगळ्या सूचना आपल्याला बोर्डवरती लावलेल्या असतात. प्रवास करताना तुम्ही ते पाहिलेले असतील की वेगवेगळ्या काही टॅगलाईन्स पण दिलेल्या असतात. धोक्यात जीव आणि कुटुंब वगैरे अशा सूचना पण आपल्याला दिलेल्या असतात. ते काय आहे, ते नियम आपल्या मनावर बिंबवण्यासाठी दिलेले आहेत. आणि नियम मनावरती बिंबवले का गेले पाहिजेत, कारण तुमचा जीव वाचला पाहिजे आणि रस्त्यावरती खूप जास्त गोंधळ नाही उडला पाहिजे. ज्यासाठी रस्ते बांधलेले आहेत ते म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वस्तूची, व्यक्तीची, संदेशांची वाहतूक योग्य प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. म्हणून आहे
त्याच्यामुळे काय करायचं आहे तर ते आहे ते म्हणजे एक नियमावली ठरवायची आहे. कुठलीही नियमावली ठरवली आणि ते सगळ्यांनी पाळलं की सगळ्यांचं आयुष्य सुखकर होतं. घरांमध्ये सुद्धा वेगवेगळे नियम असतात. प्रत्येकाला प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून, घराच्या दृष्टिकोनातून, कुटुंबाच्या दृष्टिकोनातून नियम बनवलेले असतात. म्हणजे काही ठराविक ठिकाणी आपल्याला खरकटं ताट ठेवण्यासाठीची सुविधा करून लावलेली असते आईने की तिथंच ते ठेवलं गेलं पाहिजे. चप्पल अमुक तमुक ठिकाणी काढली पाहिजे. कपडे वाळत घालायची जागा फिक्स असते. हे कशासाठी आहे तर उद्या दुसरीकडे गेला दुसरा माणूस कोणीतरी आला किंवा मी उठून गेले तर मला ती वस्तू वेळच्या वेळी सापडली पाहिजे. तिखटा मिठाचा डबा असेल, ताटं ठेवण्याची जागा असेल, प्रत्येक वस्तूंच्या जागा ठरलेल्या असतात. जागा ठरलेल्या असतात म्हणजेच काय, त्याचा एक पद्धतीने अनरिटन रूल असतो की त्या वस्तू तिथे पाहिजे. तिथे असतील म्हणजे त्या वेळच्या वेळी सापडतात. म्हणजेच काय आहे, ह्याचा सारांश काय आहे तर केऑटिक कंडिशन, गोंधळयुक्त परिस्थिती निर्माण न होता सर्वांचं आयुष्य सुखकर झालं पाहिजे आणि वेळच्या वेळी सर्व गोष्टी झाल्या म्हणजे सगळ्यांना एकमेकांचा सहभाग आणि ह्यांनी गुण्यागोविंदांनी नांदता येणार आहे. हे सगळं दृष्टिकोनात घेऊन निर्माण होतं ते म्हणजे संविधान. संविधान म्हणजे अशी गोष्ट आहे की जी एक रूल बुक आहे, नियमावली आहे. कशाची? राज्यव्यवस्थेची नियमावली आहे. आधी राज्यव्यवस्था का निर्माण झाली ते मी तुम्हाला समजून सांगितले. राज्यव्यवस्था म्हणजे काय थोडक्यामध्ये समजून सांगितले. तसंच ती राज्यव्यवस्था कशी असली पाहिजे, राज्यव्यवस्था कशी केली पाहिजे, राज्यव्यवस्थेमध्ये काय काय प्रकार असले पाहिजेत, काय काय प्रकारांवरती राज्यव्यवस्थेच्या बंधनं असली पाहिजेत, कोणकोणत्या राज्यव्यवस्थेचा अंतर्भूत घटक असू शकतो, ते सगळं संविधानामध्ये दिलेलं असतं. राज्यव्यवस्था कशी चालली पाहिजे इथपासून ते राज्यव्यवस्थेला धोका निर्माण झाला तर काय केलं पाहिजे इथपर्यंतची डिटेल नियमावली भारताच्या संविधानामध्ये दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल, भारतामधल्या नागरिकांना मूलभूत हक्क असतील, मूलभूत कर्तव्य असतील, शासन व्यवस्था असेल ती पार्लमेंटरी डेमोक्रेसी असेल, संसदीय लोकशाही असेल. संसदीय लोकशाहीमध्ये एका व्यक्तीला एकदाच मतदान करता येणार आहे. बोटाला शाई लागणार आहे तुमच्या एकदा मतदान केल्यामुळे. एक व्यक्ती दोनदा नाही मतदान करू शकणार आहे. जी पूर्वी व्यवस्था होती ना इंग्रजांच्या काळामध्ये, जो श्रीमंत आहे, जो उच्च शिक्षित आहे, एका माणसाला 2-2, 3-3 मतं दिलेली होती. युरोप खंडामध्ये सुद्धा ती व्यवस्था होती. ती आता नाहीये. गरीब, श्रीमंत, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध, कुठल्याही धर्म न पाळणारा, कुठल्याही जातीचा, स्त्री असो किंवा पुरुष, आता तर आपल्याला तृतीय पंथ असतील किंवा LGBTQ कम्युनिटीवाले जे लोक आहेत त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार दिला पाहिजे जेंडरच्या आधारावरती. इथपर्यंत आपण जाऊन पोहोचतोय. मग या सर्वाचं इन डिटेल वर्णन जे आहे नियमांचं, मग इलेक्शन्स कसे घेतले पाहिजेत, कुणी घेतले पाहिजेत, त्याचबरोबर केंद्र राज्य शासन म्हणजे काय आहे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे काय आहे, आपली राज्यव्यवस्था जी आहे ती त्रिस्तरीय आहे. केंद्राचा स्तर आहे, राज्याचा स्तर आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा स्तर आहे. ही सर्व माहिती, नियमांची माहिती आपल्याला संविधानामध्ये मिळते आहे. ते संविधान. आता येतो आहे तिसरा प्रश्न म्हणजे प्रशासन. प्रशासन काय प्रकारचं आहे, शासन आणि प्रशासन, गव्हर्नन्स काय प्रकारचं आहे, ही ब्युरोक्रेसी ज्याचा भाग तुम्हाला व्हायचा आहे. परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही जे अधिकारी होणार आहात, प्रशासकीय अधिकारी म्हणवणार आहे तुम्ही स्वतःला. मग डिपार्टमेंट कुठलंही असू द्या, पद कुठलंही असू द्या, प्रशासनाचा भाग होणार आहे तुम्ही. वल्लभभाई पटेलांनी म्हणून ठेवलेलं आहे प्रशासकीय अधिकारी हा महत्त्वाचा कणा आहेत देशव्यवस्थेचा आपल्या. मग असा जो कणा आहे, कणा नसेल तर तुम्ही नीट पायावर उभे राहू शकणार नाहीये. स्ट्रॉंग आणि साऊट तुम्ही उभे राहू शकणार नाही. तर हा कणा जो आहे तो कशासाठी आहे, भारतामध्ये त्याचं महत्त्व काय आहे, या मूलभूत संकल्पना आहेत, त्या दृष्टिकोनातून सगळा सिलेबस आपला फिरतो आहे त्याच्या भोवती. मग तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन घ्यायचं आहे, पाण्याचं कनेक्शन घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला ड्रेनेज चोकअप झालेला आहे किंवा कचरा व्यवस्थित झालेला नाही आहे, जन्माची नोंदणी करायची आहे, तुम्हाला देशाच्या बाहेर जायचं आहे, पासपोर्ट काढायचा आहे, व्हिसा पाहिजे आहे, तुम्हाला नोकरी मिळालेली आहे, नोकरीसाठी परगावी जायचं आहे, परगावरून तुम्हाला तुमच्या घरच्यांसाठी पैसे पाठवायचे आहेत, इथपर्यंत सगळ्या ठिकाणी
शासन जरी निर्णय करत असेल तरी आपले मुख्यमंत्री किंवा खासदार आमदार हे कामं करायला बसलेले नसतात. असतात का सांगा? तिथं कोण असतं? प्रशासकीय अधिकारी असतं. त्यामुळे ॲक्च्युअल काम करणारं, ज्याच्याशी तुमचा संपर्क काम करण्याच्या संदर्भात येतो, ती म्हणजे प्रशासकीय व्यवस्था. अशा प्रशासकीय व्यवस्थेच्या संदर्भात असणारी काय काय व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे, त्याची उतरंड आहे का, त्यांना काय काय अधिकार दिलेले आहेत, ही सर्व माहिती प्रशासन आणि त्या संदर्भामधले गव्हर्नन्सचे जे चॅलेंज आहेत त्याच्यामध्ये येणार आहे. मग त्याच्यामध्ये गव्हर्नन्समध्ये फक्तच प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच काम आहे, त्याच्यामध्ये राजकारण्यांना काहीच काम नाही आहे, म्हणजे आमदार आणि खासदार यांचा काहीच रोल नाही असं पण नाही आहे. या दोघांच्या समन्वयाने, ह्या दोघांच्या एकमेकांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं की प्रशासनाचं योगदान काय आहे किंवा प्रशासन कशा पद्धतीने काम करत आहे. येस विकास, नक्की. येस, वेगाला आवरा अपघात टाळा. थँक्स प्रियंका, मला ते वाक्य आठवत नव्हतं. समीर, PSIची ॲड कधी येणार आहे? मला सुद्धा माहिती नाही आहे. सध्या आता ज्या ॲड आलेल्या होत्या त्याच पोस्टपोन केल्यात. MPSC प्री आणि कंबाईनची एक्झाम सुद्धा पुढे गेलेली आहे. तर ती तारीख आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे आचारसंहिता लागू आहे, त्याच्यामुळे कधी डिक्लेअर होईल ते मलाही नाही माहिती. यायला हवं आहे पण. ओके, आत्तापर्यंत झालेलं सगळं समजलं आहे का? त्याच्यामध्ये काही तुम्हाला शंका आहे का? का पुढे जायचं आहे? गुड इव्हनिंग प्रगती. जे चाललंय ते समजतं आहे का? का जास्त जड होत आहे? ओके, पुढे जाऊयात. पुढच्या टॉपिककडे येते आहे, ते आहे न्याय, जस्टिस. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे न्याय मागायची म्हणजे न्यायालयात जायचं. फक्त न्यायालयात न्याय देऊ शकतं अशातला प्रकार नाही आहे. आपल्याला माहिती आहे की काही ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा जमिनीतले काही क्षुल्लक तंटे असतील तर ते सोडवण्याचा अधिकार असतो. मग तहसीलदार असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, ज्या पदावरती काम करणार आहेत, तर ही न्यायदान करण्याचा रोल जो आहे तो तुम्ही न्याय मागायला गेल्यानंतरच मिळणार आहे का? आणि तुम्ही जर न्याय नाही मागितला तर तुमच्यावरती अन्याय होतच राहणार आहे का? अशा अनेक अँगल्सनी न्याय ही कन्सेप्ट आपल्या या पेपर 2च्या सिलेबसमध्ये आहे. त्यातला हा जो भाग आहे हा आपला प्रीसाठी पण आहे. MPSC प्री आणि मेन्स असं दोन्हीकडे आहे. संविधानाचा जो पार्ट आहे तो, पण बाकीचे जे पार्ट्स आहेत ते आपल्याला मेन्सला सुद्धा करायचे आहेत. न्याय ही संकल्पना खूप व्यापक पद्धतीने वापरलेली आहे. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर जाती व्यवस्था घेऊया. बेस्ट एक्झाम्पल ते असू शकतं. केवळ कुठल्या तरी पर्टिक्युलर जातीमध्ये जन्माला आलो आहे, स्त्री किंवा पुरुष, म्हणून मी त्याच्याशी रिलेटेड जे काम आहे तेच करणं अपेक्षित आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मी जरी कुठल्या तरी एका पर्टिक्युलर कामामध्ये चांगला असेन किंवा चांगली असेन तर ती करण्याची मला परवानगी नाही. रिजिड सिस्टीम जाती व्यवस्था ही जी आहे ती, हा एक प्रकारचा अन्याय आहे. पण त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी न्याय व्यवस्था नाहीये सुरुवातीपासून. मग काय केलेलं आहे? सामाजिक अन्याय येतो. समाजाने म्हणजे समाज म्हणून सगळे लोक एकत्र आले. मी जे मगाशी तुम्हाला सांगत होते की आमच्या भल्यासाठी निर्णय घेण्याचा अधिकार आपण काढून घेऊन राज्यव्यवस्थेला देतो. समाजाने ठरवलेली आहे जाती व्यवस्था. सो कॉल्ड ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि दलित, अनटचेबल, अस्पृश्यता सुद्धा होती. ती आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इमिजिएटली आपण तिच्यावरती बंदी आणलेली आहे. हे जी प्रथा आहे समाजाने ठरवलेली होती.
बहुसंख्यांकांनी एकत्र येऊन ठरवलेली व्यवस्था होती, पण ती योग्य होती का, चांगली होती का? नाही, तिच्यामध्ये कमतरता होती, तिच्यामध्ये अन्याय होता. त्यामुळे बहुसंख्याक लोक सगळेजण म्हणतात म्हणजे ते चांगलं, असं नाही. या ॲडव्हर्टाइजमेंटच्या जगामध्ये सुद्धा आपल्याला ते बघायला मिळतं. मॅगी मॅगी मॅगी, चॉकलेट चॉकलेट चॉकलेट, साखर साखर साखर, ह्याचा जो बडीमार आपल्यावरती केला जातो, कारण ते ॲडव्हर्टिजमेंटमध्ये दाखवलं जातं आणि सगळेजण ते खातात म्हणजे ते चांगलं, असा त्याचा अर्थ होत नाही. त्याचंच उदाहरण म्हणजे हे आहे जाती व्यवस्था. सगळ्या जणांनी पाळायला सांगितले, सगळेजण पाळतात म्हणजे ते चांगलं असं होत नाही. मग अशा वेळेस असा सामाजिक न्याय करण्यासाठीची मुभा हे संविधान आपल्याला देतं आणि त्या संविधानामध्ये आपण तसा जाऊन कायदा बनवू शकतो की अस्पृश्यता आज आत्तापासून ताबडतोब बंद होईल. SC ST यांच्या संरक्षणासाठी आणि हक्कांच्या संरक्षणासाठी कायदा बनवला जातो. ॲट्रॉसिटी ॲक्ट ज्याला आपण म्हणतो तो लागू केला जाऊ शकतो आणि तो कायदा संसद पारित करू शकते आणि इम्प्लिमेंटेशन करू शकते. न्यायाची संकल्पना ही तिथपर्यंत जाऊन पोचते. न्याय म्हणजे फक्त चोरी, दरोडे, जमिनीवरती कब्जा एवढ्याच अर्थाने न्याय ही संकल्पना याच्यामध्ये नाहीये. मग तिथे येतो आहे तो म्हणजे सरकारचा, राज्यव्यवस्थेचा हस्तक्षेप. या दृष्टिकोनातून सरकारने आणि राज्यव्यवस्थेने जी काही कामं केलेली आहेत, ज्या काही योजना राबवलेल्या आहेत, त्या सर्वांचा समावेश सामाजिक न्यायामध्ये होतो. न्याय ही संकल्पना कळलेली आहे का सगळ्यांना? इथपर्यंतचं सर्व समजतंय का? हर्ष, असं एक पुस्तक वाचता येणार नाहीये, पण कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट जर तुम्ही फक्त म्हणत असाल तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, लक्ष्मीकांतचं ट्रान्सलेटेड पुस्तक आहे, DD बसू पुस्तक आहे. M लक्ष्मीकांत आणि DD बसू ही इंग्लिशमधली बेस्ट पुस्तकं आहेत. त्याचं ट्रान्सलेशन वाचू शकत असाल तरी तुम्ही वाचू शकता. पण GS2चा अख्खा जर तुम्ही सिलेबस म्हणत असाल तर त्याच्यासाठी क्वालिटी एक पुस्तक नसतं, त्याच्यासाठी मल्टिपल रिसोर्सेस वापरावे लागतात. बुकलिस्टचं लेक्चरसुद्धा आपलं एक स्वतंत्र प्लॅन आहे पुढे, त्यावेळेस आपण ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये बोलूच यात. ओके, चला पुढे जाऊया का मग आता? येस प्रियंका, थँक्यू. ओके, चला पुढे जाऊयात मग. शेवटचा जो आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय, त्याचं थोडक्यात उदाहरण आणि आवाका जो आहे तो मगाशी मी ऑलरेडी तुम्हाला समजून सांगितलेला आहे. तरीसुद्धा या दृष्टिकोनातून असं समजून सांगते आहे की थोडक्यामध्ये सोप्या शब्दामध्ये, कारण विषयाचं इंट्रोडक्शन आहे हे आत्ता आपलं, आपण त्याच्यामध्ये संकल्पना, मूलभूत संकल्पना समजून नाही घेऊ शकणार आहे. तर आंतरराष्ट्रीय संबंध ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर मला एक व्यक्ती म्हणून असं वाटतं आहे की मी कुठल्या तरी गोष्टीमध्ये कमी आहे. म्हणजे आपल्या म्हणजे क्लासरूममधले आपण जे तुम्ही स्टुडंट्स आहात आणि मी माझं जे नॉलेज या संदर्भातलं आहे ते तुमच्याशी शेअर करते आहे. तर तुम्हाला असं वाटलं की अरे बाबा माझ्याकडे ह्या परीक्षेचं नॉलेज नाही आहे किंवा या परीक्षा पद्धतीबद्दल मला थोडंसं नॉलेज हवं आहे आणि म्हणून तुम्ही हे लेक्चर ऐकायला आलेलं आहात. तर तुम्ही एक प्रकारची ही मदत घेताय आणि मी तुम्हाला ही मदत देते आहे. तर हे आपले जे संबंध आहेत हे कशामुळे निर्माण झालेत, तर तुम्हाला त्याचं नॉलेज आहे की मला काहीतरी मदत हवी आहे किंवा मला अमुक तमुक मार्गदर्शन हवं आहे आणि तुम्हाला असं कळलं की आपल्या ह्या चॅनलवरती अशा पद्धतीचं मार्गदर्शन दिलं जातं आणि मग आपल्यातला जो संबंध आहे तो हळूहळू आपण असंच शेअर करत करत पुढे जाणार आहोत. तसंच एक व्यक्ती म्हणून जसं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची गरज भासते आणि ती गरज समाजातल्या विविध माध्यमातून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण शेतकरी असू आणि शेतीमध्ये सर्व काही पद्धतीचं उत्पन्न आपण घेऊ शकतो का? नाही. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी अनेक विविध प्रकार असतात. पण ज्या पदार्थाचं उत्पन्न आपल्या शेतामध्ये झालेलं नाहीये ते पदार्थ आपण काय करतो?
किराणा मालाच्या दुकानातून विकत आणतो किंवा शेजारच्यांच्या शेतामध्ये ते पिकलं असेल तर त्यांच्याकडनं आपण घेतो. तसंच शहरामध्ये राहणारे तुम्ही असाल तर तुमचा शेतीचा आणि तुमचा काही संबंध होणार नाही, तुम्ही सगळ्या गोष्टी किराणा मालाच्याच दुकानातून आणणार आहे. पण मला ज्यावेळेस ऑफिसमध्ये जायचं आहे, माझं स्वतःचं वाहन नाही आहे, तर मी पब्लिक सर्व्हिस म्हणजे ST महामंडळ किंवा शहरामधली जी बस सेवा आहे किंवा प्रायव्हेट गाड्या ज्या आहेत त्यांची बस सेवा जर असेल तर त्याचा वापर करून मी ऑफिसला जाणार आहे. ती गोष्ट माझ्याकडे नाही आहे. किंवा मला स्वतःचा पैसा कमवण्याचा काही उद्योग नाही आहे, तर मी काय करणार आहे, मी कुठेतरी जॉब सर्च करणार आहे किंवा मी अशा पद्धतीचं शिक्षण घेणार आहे की ज्याच्यामुळे मला माझ्या पायावरती आर्थिक स्वातंत्र्य पद्धतीने उभं राहता आलं पाहिजे. हे काय आहे, गिव्ह अँड टेक, देवाणघेवाण आहे समाजाशी. तसं ही जी राज्यव्यवस्था मी तुम्हाला एक्सप्लेन केली आता, तसं माझा देश, माझं राज्य जे भारत राज्य आहे, भारत नावाचा, इंडिया नावाचा जो देश आहे तो सर्व गोष्टीतून संपन्न नाही आहे. म्हणजे भारतामध्ये टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून काही कमतरता आहेत. भारताच्या मध्ये कोळसा आणि त्या संदर्भातलं उत्पादन होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला क्रूड ऑइल बाहेरून मागवावं लागतं. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी संदर्भातलं जे फ्युएल लागतं, तेल लागतं, ते आपल्याकडे नाही आहे, ते आपल्याला मागवावं लागतं. त्याच्यामुळे स्वतःच्या देशामध्ये ज्या कमतरता आहेत त्या दुसरीकडून पूर्ण करणं आणि आपल्या देशामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या दुसरीकडे पाठवणं, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट, देवाण आणि घेवाण, या देवाण आणि घेवाणीतून काहीतरी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. असं प्रत्येक देश करत असतो. म्हणजे माझ्याकडून तुम्हाला फायदा नाही आहे तर तुम्ही माझं ऐकणार नाही आहे. तसंच या दोन देशांच्या देवाणघेवाणीमध्ये प्रत्येक देशाचा फायदा झाला पाहिजे. तो फायदा जर होणार नसेल तर ते संबंध पुढे जात नाहीत. आणि असे 193+ जे जगामध्ये वेगवेगळी राज्य आहेत वेगवेगळ्या नावाची, त्या सर्व राज्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणासाठी काही ठराविक राज्यांमध्ये संबंध असतात. त्या संबंधांचं एकत्रीकरण आपण केलं की निर्माण होणार आहेत आंतरराष्ट्रीय संबंध. कारण त्याच्यामध्ये मूलभूत संकल्पना इथे आहे ती म्हणजे राष्ट्रीय, ज्याला आपण नेशन म्हणतो, इंटरनॅशनल रिलेशन्स, ही मूलभूत अर्थ आहे आंतरराष्ट्रीय संबंधांचा. ओके, तर इथे मला तुम्हाला जे सांगायचं होतं, विषयाची तोंडओळख जी होती, ज्याच्यामध्ये आपल्याला हे वेगवेगळे आयाम कव्हर करायचे आहेत संपूर्ण GS2 मध्ये, तर मला इथे तुम्हाला ॲडिशनल एक अशी माहिती सांगायची आहे की तुम्ही मेन्सच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रम पूर्ण करणं आधी जास्त महत्त्वाचं आहे. कारण मेन्सच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही बघितलं तर आपोआप तुमचा प्रीचा अभ्यासक्रम पूर्ण होतोय संकल्पनांच्या दृष्टिकोनातून ऑब्व्हियसली. पण प्रीला जेव्हा तुम्ही अप्रोच कराल, ज्यावेळेस प्री येईल 3-4 महिने आधी तुम्ही प्रीचा अभ्यास सुरू कराल, त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्टिव्ह दृष्टीने तुमचं नॉलेज पुन्हा एकदा ब्रशअप करू शकता आणि रिवाईज करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला प्रीचा अभ्यास आधी करण्याची गरज नाही. काही जण असं करू शकतात की मला आत्ता वेळच नाही आहे, मी प्रीचा अभ्यास करून मग मेन्सचा अभ्यास करेन. पण मेन्सचा अभ्यास करतासाठी तुम्हाला प्री झाल्यानंतर 4 महिन्यांचाच अवधी मिळतो आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे, संपूर्ण एवढा जो वास्ट सिलेबस आहे तो संपूर्ण कव्हर होत नाही. म्हणून मेन्सचा अभ्यास जवळपास तुम्हाला जेव्हा प्री आहे त्याच्या आधी मिनिमम 1 ते 1.5 वर्ष अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण हा अभ्यासक्रम वास्ट आहे, तो 3 ते 4 महिन्यामध्ये कव्हर होणारा अभ्यासक्रम नाही आहे. म्हणून आपण त्याचे टप्पे पाडलेत की हा GSचा फाउंडेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक विषयाची तोंडओळख, रायटिंग स्किल्स, त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट संदर्भातले लेक्चर्स आहेत. प्रत्येक विषयाच्या तोंडओळखीबरोबर आपण त्याच्यामध्ये लेक्चर सिरीजमध्ये त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, कारण प्रत्येक विषयाची डिमांड वेगवेगळी असते. मग ते डिमांड ओळखून अभ्यास कसा करायचा, हा पहिला टप्पा आपला फाउंडेशनचा 1 महिन्याचा 7 एप्रिल ते 7 मे आहे, 6 मे आहे. 7 मे पासून आपण 2 महिने घेतो आहोत, ती म्हणजे NCERT आणि स्टेट बोर्डची, जे अमित सरांनी मगाशी व्यवस्थित सांगितलेलं आहे की स्टेट बोर्ड आणि NCERTतनं आपला कसा सिलेबसचा पाया, ते इथे मी सांगते आहे या फोटोतून. आता आपण या फोटोकडे येऊया. जर तुम्हाला 2 मजली किंवा 1 मजली घर बांधायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे घर जेवढ्या उंचीचं आहे त्याच्या प्रपोर्शनमध्ये जमिनीमध्ये खड्डा खणला जातो. त्या खड्ड्यामध्ये व्यवस्थित भरकम असं मटेरियल ओतलं जातं, त्याचा पाया निर्माण केला जातो, ज्याच्या आधारावरती 2 स्टोरी बिल्डिंग बांधली जाऊ शकते. तर हे 1 स्टोरी 2 स्टोरी बिल्डिंगसाठी जसं असतं तसं तुम्हाला माहिती आहे की 55 मजली 80 मजली इमारती आता बांधल्या जातात. तसा पाया तुम्हाला खणावा लागतो. तो पाया जर भक्कम असेल तरच हे घर व्यवस्थित त्याच्यावरती उभं राहू शकणार आहे. तो पाया भरणीचं काम जे आहे ते तुमचं NCERT आणि स्टेट बोर्ड करतं.
तो आपला आहे तो म्हणजे दुसरा टप्पा. आणि ही पायाभरणी व्यवस्थित झाली की तुमचं वरचं घर जे आहे तो म्हणजे तुमचा GS कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचचा पोर्शन येतो जो आपला जुलै नंतर सुरू होईल. तर हा महत्त्वाचा आहे का, करण्याची काय गरज आहे. फाउंडेशन मी करणार नाही, मी डायरेक्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह लावेल. तुम्ही जर बघितलं तर खरं फी आपली खूप जास्त कॉस्टली नाही आहे, त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी चांगलं मटेरियल देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे लावणं न लावणं तुमचा भाग आहे, पण मला सांगणं अपेक्षित आहे, मला सांगणं गरजेचं आहे की आपण ह्या बॅचमध्ये असं बायफर्केशन का केलेलं आहे आणि कशा दृष्टिकोनातून केलं आहे. ते जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्हाला असं वाटेल की काय हे याला काय अर्थ आहे, करण्याची काय गरज आहे. मला बेसिक्स क्लिअर आहेत. ज्यांनी स्टेट बोर्ड आणि NCERT वाचले, ज्यांनी पूर्वी कधीच्या एक्झाम दिलेल्या आहेत, कदाचित त्यांना ह्याची गरज वाटत नसेल, पण जे फ्रेशर्स आहेत, ज्यांना ह्या संकल्पना आधी कधीही केलेल्या नाही आहेत, त्यांनी ह्याचा फायदा जरूर घ्यावा. त्याच्यामुळे बिल्डिंग फाउंडेशन या दृष्टिकोनातून आपण ह्या फाउंडेशन बॅचचं GS फाउंडेशन आणि NCERT स्टेट बोर्ड फाउंडेशन असे 2 भाग केलेले आहेत. तर तुमच्या काही शंका असतील तर विचारा. शंकांसाठी आपण एक 5-10 मिनिटं घेऊया. येस, बलुतेदारी आणि आलुतेदारी. येस प्रियंका. काही प्रश्न आहेत का? आहे का काही प्रश्न? प्रश्न आहे काही? कशाला? निबंधाचं लेक्चर आहे ना आपलं, त्याच्यात आपण मी तुमच्यासाठी तोपर्यंत तुमचे प्रश्न येत आहेत तोपर्यंत मी तुम्हाला एक दाखवू इच्छिते की UPSCला ह्या पेपरवरचे कशा पद्धतीने प्रश्न येऊन गेलेले आहेत. UPSCची प्रश्नपत्रिका अशी असते, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 ते 10 प्रश्न आहेत, ते 150 शब्दामध्ये 10 मार्काला आहेत आणि 11 ते 20 जे प्रश्न आहेत ते 250 शब्दामध्ये लिहायचे, 15 मार्काला आहेत. हे फॉर एक्झाम्पल दाखवते मी. तुम्ही जर बघितलं तर प्रश्न बघा, हिंदीत वाचते. संविधानिक रूप से न्यायिक स्वतंत्रता की गॅरंटी लोकतंत्र की एक पूर्व शर्त है. त्यामुळे कॉन्स्टिट्युशनॅलिटी किंवा कॉन्स्टिट्युशनली हा जो प्रकार आहे तो आपल्याला जर कॉन्स्टिट्यूशनच माहीत नसेल तर मुळात हे कळणार नाही. फ्री लिगल एडवरती पण प्रश्न विचारलेला आहे बघा. त्याचबरोबर आता ह्याच लेवलचे प्रश्न असतील MPSCला असं नाही आहे, थोडेसे टफनेस लेवल कदाचित कमी असू शकेल. प्रियंका, नोट्स तुम्हाला बॅच जशी जशी पुढे जाईल तशा ॲपवरती मिळून जातील PDF. येस प्रियंका. स्टेट बोर्ड आणि लक्ष्मीकांत GS2चा सिलेबस होण्यासाठी पूर्ण नाही आहे, कारण पूर्ण सिलेबस कव्हर होतं असं आपण म्हणू शकत नाही. सिलेबसच्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या स्टेट बोर्ड आणि लक्ष्मीकांतमधून तुमच्या कव्हर होतील. पण तुम्ही जर बघितलं तर सामाजिक न्यायासारखी जी संकल्पना आहे, प्रशासनाशी संबंधित जी संकल्पना आहे, विविध मंडळांच्या संदर्भामध्ये करंटमध्ये असलेले जे प्रश्न असतात, करंटमध्ये असलेले जे टॉपिक्स असतात ते आपले हे जे ट्रेडिशनल सोर्सेस असतात त्याच्यातनं कंप्लीट होत नाही. ई गव्हर्नन्सवरती बघा प्रश्न आलेला आहे, इथे दिसतोय का? ई गव्हर्नन्सवरती प्रश्न आहे. डेव्हलपमेंट प्रोसेसवरती प्रश्न आहे बघा. मी जे तुम्हाला काल समजून सांगत होते की सिलेबस आणि PYQs याचं कॉम्बिनेशन तुम्हाला करावं लागेल आणि 2025 साठी आपल्याला कंपल्सरी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणून UPSCचेच क्वेश्चन्स रेफर करावे लागणार आहेत, कारण राज्यसेवेची ती त्यावेळेसची पहिली मेन्स असणार आहे. ओके. M लक्ष्मीकांत मराठीमध्ये मिळणार का? बाजारामध्ये असू शकेल प्रियंका. M लक्ष्मीकांत ट्रान्सलेटेड कॉपी माझ्या मताप्रमाणे आहे ट्रान्सलेटेड. फक्त स्टेट बोर्ड आणि लक्ष्मीकांतमधनं सिलेबस नाही कव्हर होत. ओके. पुढच्या पेजमध्ये बघूयात आपण प्रश्न. तुम्हाला जर दिसत असेल तर प्रश्नाचं स्वरूप बघा. इथे कंसामध्ये इथे 10 मार्क असं लिहिलेलं आहे आणि 10 मार्काचा प्रश्न तुम्हाला 150 शब्दामध्ये लिहायचा असतो. इथे थोडेसे IRचे प्रश्न तुम्हाला दिसतोय बघा. भारतीय प्रवासी इंडियन डायस्पोरावरती इथे प्रश्न आहे.
कॉन्स्टिट्यूशन मेड फॉर प्रोग्रेसिव्ह सोसायटी. संविधानाचं महत्त्व काय आहे, संविधानाचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे समाजाच्या दृष्टिकोनातून, ते सुद्धा इथे बनवलेलं आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं जेंडर जस्टिस, लैंगिक न्याय, न्यायाची संकल्पना बघा, त्याचं रिफ्लेक्शन सुद्धा UPSCच्या पेपरमध्ये आपल्याला दिसतं आहे. इमर्जन्सीची प्रोव्हिजन जी आहे आणीबाणीची, त्याच्यावरती प्रश्न आहे. मी म्हणलं ना संविधानामध्ये बदल सुद्धा करता येऊ शकतो, तर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्टवरती पण प्रश्न आहे. त्याचबरोबर बघा पुढे पार्लमेंटरी कमिटीचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला मेन्सला आलेला आहे. स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम, मी म्हणलं तुम्हाला की सरकारचे विविध स्कीम्स असतात, त्या स्कीम्सवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात, कारण त्या स्कीम मार्फत न्याय एक पद्धतीने सामाजिक न्याय देण्याचाच प्रयत्न केला जातो. आणि हे खालचे जे 2 प्रश्न आहेत, अलायन्सेस होतात देशांच्या, त्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. इंटरनॅशनल मॅरीटाईम ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गनायझेशन स्थापन होतात. समुद्रामध्ये कशा पद्धतीची वाहतूक आणि हे झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून एक ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यावरती UPSCला प्रश्न आलेला आहे IR मध्ये. प्रियंका सांगणार आहे, बुकलिस्टचं लेक्चर आपलं प्लॅन आहे, आपण बुकलिस्टचं लेक्चर घेणार आहोत. त्यावेळेस जरूर मी तुम्हाला स्वतंत्र बुकलिस्ट याच विषयाची अशी नाही, संपूर्ण सर्व सिलेबस कव्हर होणारी बुकलिस्टचं लेक्चर आपण घेणार आहोत. ओके, अजून काही शंका आहेत का? माझ्यापर्यंत आताप्रमाणे सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन झालेली आहेत. ओके, एकदा रिमाइंड करून देते आहे आपल्या लेक्चरचं शेड्यूल. उद्या जे आता हे 3-4च लेक्चर्स आहेत विषयाचे इंट्रोडक्टरी लेक्चर्स जे लाईव्ह होतील, त्यानंतर फक्त बॅचमध्ये आता आपले लेक्चर्स होणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर बॅचचा प्रवेश निश्चित केला नसेल तर जरूर करून घ्या. आणि त्याचबरोबर तुम्ही फ्रेशली, खूप वेळा असं लक्षात येतं की फ्रेशर्स येतात, यूट्यूब लेक्चर्स ऐकतात आणि जातात, पुन्हा येतात, ऐकतात आणि जातात. तर फ्री आहे, सबस्क्रायबरचं बटन दाबायला विसरू नका. यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कोणाला तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही शेअरसुद्धा करू शकता. तर उद्या आहे आपला मंगळवार, सेम टाईम आहे 2 ते 3:45 आणि बुधवारी पण 2 ते 4:45 आहे आणि 4:45 ते 5:15 आहे. तर उद्या मंगळवार आहे, उद्या भूगोलाचं इंट्रोडक्शन होणार आहे आणि दुसरं लेक्चर अर्थव्यवस्थेचं असणार आहे. भूगोलाचं इंट्रोडक्शन विषयाचं अमित डहाणे सर घेतील, अर्थव्यवस्थेचं इकॉनॉमिक्सचं लेक्चर गजानन भस्के सर घेतील, इतिहासाचं लेक्चर पराग देसले सरांचं आहे आणि सामान्य विज्ञानाचं लेक्चर जितेंद्र रसाळ सरांचं आहे. तर हेच टायमिंग आहेत. दुपारचे टायमिंग असले तरी सुद्धा खूप जास्त तट्ट जेवू नका. गुढीपाडवा आहे तर गोड खायचं आणि झोपायचं असं करू नका. लेक्चरचं सुद्धा हे महत्त्व आहे, कारण शेवटी आपलं करिअर आहे, त्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे थोड्याशा गोष्टी बाजूला ठेवून या लेक्चर्सचं पण तुम्ही जरूर यूट्यूबचा लाभ घ्या, कारण मंगळवार बुधवार नंतर आपले यूट्यूब लेक्चर्स लाईव्ह होणार नाही आहेत. आणि अजून एक आठवण करून द्यायची, उद्या सिलेबस डिकोडिंगचं पार्ट 2 जे आहे ते सकाळी 11 वाजता होणार आहे. ओके, मूलभूत हक्क बदलू शकतात प्रियंका, त्याच्यामध्ये अमेंडमेंट होऊ शकते. ते पॉलिटीच्या सिलेबसमध्ये आपलं होईलच कव्हर पुढच्या बॅचेसमध्ये. ओके, सो थांबूयात मग आपण, उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत थँक्यू एव्हरीवन.